ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची। अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ। योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विदया हरिपाठी। ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही तुझा। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। भगवान श्री पंढरीश परमात्मा विश्वमाऊली विश्वसंत साधकांचे मायबाप ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकाराम महाराज प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने आपण अधिक मासाच्या निमित्ताने थोडं कमी करू। ज्ञानेश्वर महाराजांचा 27 अभंगाचा जो छोटासा ग्रंथ आहे हरिपाठ नावाचा ग्रंथ, त्या ग्रंथाचा आपण चिंतन करत आहोत आणि चिंतन करत 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 जवळजवळ आपले 18 अभंग, त्या 18 अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या समोर 19वा अभंग आहे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी। आपण काल बोललो होतो की हरिपाठ म्हणताना आपण हरिपाठाच्या अभंगाचे 3 टप्पे करून हरिपाठ म्हणत असतो। देवाचे द्वारीपासून विष्णुविन जपपर्यंतचा एक टप्पा आहे, त्रिवेणी संगमेपासून हरिवंश पुराणापर्यंतचा एक टप्पा आहे आणि नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी इथपासून ते सर्व सुख गोडी साईशास्त्र निवडी इथपर्यंत 3रा टप्पा आहे। 2 टप्प्याचं चिंतन आपण अल्पशा वेळेत अल्पशा मतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला। आता 9 अभंग राहिलेले आहेत आजचा धरून आणि 3ऱ्या टप्प्याच्या सुरुवातीचा हा अभंग आहे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी। आपण रोजच चिंतन करतोय हरिपाठाचं। रोज जरी आपण हरिपाठाचं चिंतन करत असलो तरी प्रत्येक अभंगाची चव काय वेगळीच आहे। म्हणजे उदाहरणात बोलायचं झालं तर घरात एकच बाई स्वयंपाक करणार असली तरी रोजच्या भाजीची चव वेगळी असते। तसं ज्ञानोबांनी असं वर्णन केले, गुळा साखरे माले याचे बांधे तरी एकाचे रसाचे परी स्वाद गोड याचे आनान जैसे। काय आपल्याला चपाती करायची आहे किंवा समजा लापशी करायची असं गृहीत धरा, लापशी जरा फेमस आहे। लापशी करण्याकरता जे काही मटेरियल लागतं, काही लापशी करता लागणारा तो तेल असेल, लापशी करता लागणारा खोबरं असेल, लापशी करता लागणारा तूप असेल, लापशी करता लागणारा भरडा असेल। आपण काय केलं त्याचं एका भांड्यामध्ये सारखं माप घेऊन एक 15-20 भांड्यामध्ये ते सगळं साहित्य टाकलं आणि 15 आचार्याकडे ते दिलं। 15 आचार्यांनी सगळ्याला साहित्य सारखंच दिलेलं आहे, कमी जास्त कोणालाच नाही, अगदी मोजून बरोबर जिथले तिथं 1 ग्रामचा सुद्धा फरक नाही। असं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक आचार्याकडून होणारी जी लापशी आहे त्या प्रत्येक आचार्याच्या लापशीची चव वेगळी असते, हाताची चव वेगळी असते प्रत्येकाच्या।
तसं हरिपाठाचं चिंतन करताना मी याच्याकरता हे सांगायला लागलो की तुम्ही आता माझ्या मुखातून ऐकत आहात 18-20 दिवस झालं जवळजवळ. तुम्ही माझ्याकडून ऐकताय, पण कदाचित माझ्यापेक्षा चांगला वक्ता तुम्हाला सांगणारा भेटला तर तुम्हाला त्याच्याकडून आणखीही याच्यातला आणखी आनंद येईल. कारण इथं बोलत असताना प्रत्येक वक्त्याची जी काही बुद्धी असते, प्रत्येक वक्त्याचं जे काही कौशल्य असतं, प्रत्येक वक्त्याचा जो अभ्यास असतो तो सारखा असतोच असं नाही. आणि म्हणून ज्याचा जसा अभ्यास आहे तसं तसं त्या विषयावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तसं मीही माझा जेवढा काय अभ्यास आहे, मला जेवढं काय आठवते तेवढं मी तुम्हाला पाठवायचा प्रयत्न करतोय. कारण असं आहे, जुने कीर्तनकार सांगत असतात अगोदर हे आळंदीत जाऊन साठवावं लागतं. हे बघ ते बघ, हा ग्रंथ शिक, ते ग्रंथ शिक, ते हे सगळं साठवावं लागतं अगोदर. साठवलेलं इथं वेळेवर आठवावं लागतं. नाही तर अभ्यास केला नाहीच आठवलं तर काय करणार मग. आता कोजागिरी पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी कीर्तन परीक्षा असतात. मग त्या दिवशी सांगितलं होतं कीर्तन परीक्षेत असं असते, वर्षभर अगोदरच अभंग दिलेले असतात. काही अख्खी अभंगाची टिपणं जी आहे ती सगळी पाठ केलेली असतात. कोणचं प्रमाण झालं, किती काय शब्द बोलायचे, काय प्रमाण, काय शब्द बोलल्यानंतर कोणचं, सगळं काय पाठ केलेलं असतं. पण ती जोग महाराजांची गादीच अशी आहे, तिथं गेले की आपोआप लाट 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 करायला सुरुवात होते. बाहेर गावाकडे कीर्तन करणार असलं तरी तिथे गेल्यानंतर त्या गादीवर त्याची घाबरगुंडी उडते. अशा करता सांगतोय, आठवलंच वेळेवर असं नाही हो. मग अगोदर ते साठवावं लागतं, साठवलेलं आठवावं लागतं. एखादा जर विचित्र माणूस भेटला तर त्याला मध्ये कटवावं लागतं. एवढं सगळं आहे. म्हणून माझ्या बुद्धीमध्ये जेवढं साठवलेले, जुने कीर्तनकार सांगतात संस्थेमध्ये तर खरं सगळ्यात जास्त पाण्याची मोटर कितीची असते मला काय माहित नाही. कितीची असते काय 15-20 असेल ना. हो, खूप मोठ्याले असतात. मोठ्या मोठ्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटर तर किती हाऊस पॉवरचे असते. अहो 100 हाऊस पॉवरची मोटर चालली होती आळंदीमध्ये संस्थेमध्ये, पण आमचं भांडच बारीक होतं, ते थोडं आलं आमच्या भांड्यात पाणी. आणि मग आता जेवढं पाणी आले त्यातलं बी सगळं तुमच्यापर्यंत येईल असं काय नाही. आता पाईपलाईन आपण आणल्यानंतर मोटरी पशीच गळते, म्हणजे वॉल काढलेले तिथंच गळते. तसं आमचं बी कुठं गळत आता तेवढं जेवढं तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न चाललेला आहे तेवढं तर चाललेलाच आहे. म्हणून आपण रोज पाहतोय ज्ञानोबाई आपल्याला हरिपाठाचं महात्म्य सांगतात. प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळ्या अंगाने महात्म्य वर्णन केलेलं आहे. कालच्या अभंगामध्ये आपण पाहिलं की हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठाचं चिंतन करणारा जो साधक आहे, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणू काही अशी ज्याची धारणा झालेली आहे, त्या साधकाला जीवनामध्ये काय प्राप्त होतं, ज्ञानोबाराय सांगतात त्याचं जीवन धन्य होतं. मनुष्य जीवन हे धन्य होण्याकरता मिळालेलं आहे, धन्य होण्याकरता. आणि ते धन्यता काय प्राप्त केल्यानंतर मिळते, तर ती धन्यता भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय दुसऱ्या कशानेच मिळत नाही, कशानेच मिळत नाही. काही गोष्टीला पर्याय असतात. समजा आपण एखाद्या पोराला म्हणलो जा रे ते एखादी वस्तू घेऊन ये, तुम्हाला मला काम आहे, दुसऱ्याला लावा, त्याला पर्याय म्हणतात. हा नाही तर हा. समजा आपल्या शेतात पाणी चाललंय पण आपल्याला अर्जंट काहीतरी काम आहे आणि आपण शेजाऱ्याला सांगू शकतो 1-2 तासानंतर तेवढं बारा तुम्ही द्या. पर्याय चालतात. तो काय गोष्टीला पर्याय चालतात, काय गोष्टीला पर्याय चालत नाही. भूक लागली आपल्याला आणि आपण म्हणलो मला जर गडबड आहे, माझ्यावरच्या 2 भाकरी तुम्ही खा. याला पर्याय चालतो का? याला पर्याय चालत नाही. तसं धन्यता प्राप्त करून घ्यायची म्हणल्यानंतर याला दुसरा पर्यायच नाही. तुम्हाला देवाचीच प्राप्ती करावं लागेल, देवाचं चिंतन करावं लागेल तर जीवन धन्य होणार आहे. तुम्ही म्हणताल की आम्ही पैशाच्या नोटा मोजत बसू, त्याने जीवन धन्य होणार नाही. आम्ही तर सांगत असतो कितीही पैशाचा लालची माणूस असू द्या, आणि कल्पना करा एखादा राजा त्याला प्रसन्न झाला आणि राजाने त्याला सांगितले हे बघ हे पैशाची खोली, सगळ्या नोटाच 2000च्या, कमी बघूच नका तुम्ही, कमी बोलायचं नसतं. सगळ्यात मोठी नोट 2000ची ना आपल्याकडे, 2000च्या नोटा सगळ्या रचलेल्या. आणि त्या पैशाच्या लालची माणसाला राजाने सांगितले हे बघ ह्या नोटा सगळ्या तुलाच न्यायच्यात, पण एका अटीवर. काय अट आहे? 8 दिवस ह्या नोटा तो मोजायच्या आणि 8 दिवस जेवढ्या नोटा मोजतील तेवढ्या सगळ्या तुझ्या.
पण एका अटीवर, मध्ये झोपायचं नाही 8 दिवसामध्ये. आज वार काय? बुधवारी बोलते. आज बुधवार आहे. पुढच्या बुधवारपर्यंत तू नोटा मोजायचे, पण मध्ये झोपायचं नाही. मध्ये झोपायचं नाही. किती पैशाचा लालची माणूस असला तरी सुद्धा कोणालाच हे शक्य नाही. 3 दिवस, मी म्हणतो 4 दिवस माणसं जागतील. ड्रायव्हर लोकांची कमाल असते, तुम्हाला माहित नसेल. महाराज लोक इथे बिगा 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 फिरतात. काय महाराज लोकांचे ड्रायव्हर असे 3 दिवस सलग रात्रंदिवस गाडी चालवतात. 3 दिवस नाही झोपत. आमचे जोडीदार उमेश महाराजांचे ड्रायव्हर आहेत, खतरनाकच गाडी, अशोक नाव आहे त्याचं. तो पहिला लाईनवरचा गाडी ट्रक आहे चालवलेले त्याने. 3 दिवस गाडी नॉनस्टॉप गाडी हाणतो. दिवसभर झोप नाही, रात्रभर झोप नाही, 3 दिवस. पण एकदा झोपला म्हणजे मग त्याचे काय झोपायचं विचारूच नका. 2 दिवस उठणे भानगडच नाही. आता इतकं जागल्यानंतर मग कशा करता सांगतो चिंतन. कितीही लालची पैशाचा माणूस असला आणि त्याला 8 दिवस न झोपता जेवढे पैसे तुला मोजता येतील तेवढे घे म्हणलं तरी त्याला घेता येणार नाही घेता येणार. उलट त्या पैशाच्या नादामध्ये तो आजारी पडेल. म्हणून असं म्हणतात की माणूस पैशाच्या नादामध्ये शरीराकडे लक्ष देत नाही आणि आजारी पडल्यानंतर जो पैसा कमवलाय तेवढा सगळा तब्येतीसाठी खर्च करतो. काय मिळवलं त्याने? मग काहीच मिळवलं नाही. विनाकारण जीवन वाया घालवलं, बाकी काहीच केलं नाही. म्हणून कालच्या अभंगामध्ये ज्ञानोबांनी सांगितलं की ज्याचं जीवन हरिपाठी स्थिरावलं आहे ते धन्य आहे. हे कालच्या अभंगाचा विशेष होता. अभंगाचा म्हणजे नामस्मरणाचा, हरिपाठाचा काल हा विशेष सांगितला होता की जीवन धन्य होतं. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबा एक विशेष सांगतात. खरं तर आजच्या अभंगातले सगळे विषय मागे येऊन गेलेले. पापे अनंत कोडी गेले त्याची माग विषय गेला आपला. हरि उच्चारिणी अनंत पापरासी जाते लयासी क्षण मात्रे. अनंत जन्माचे तप एक नाम, एवढाच विषय थोडा नवीन आहे या अभंगामध्ये. आणि हे दुसरं चरण, सर्व मार्ग सुगम, सगळ्या मार्गामध्ये सुगम हा मार्ग आहे एवढं. योग याग क्रिया धर्म माया हे मागे गेलेले आहे. योग याग विधी येणे स्थिती या अभंगामध्ये. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म 2 चरणामध्ये एकच विषय आलेला आहे. ज्ञानोबा सांगतात नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. मागच्या अभंगामध्ये जर आपण पाहिलं का नाही तर मागच्या अभंगामध्ये ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. तिथे काय आहे? ज्ञानोबा सांगतात की माझ्या अंतःकरणामध्ये हरिनामाची गोडी आहे. गोडी असणं वेगळं. ऐका त्या अभंगामध्ये त्या चरणामध्ये कालच्या 3 विशेषण आहेत. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी आणि रामकृष्ण आवडी. गोडी, जोडी आणि आवडी. याच्यामध्ये गोडी, आवडी आणि जोडी याचं जर आपण चिंतन करायचं ठरवलंच तर आजच्या अभंगाची सुरुवात काय? आता गमत अजून तुम्हाला माहित नसेल, आपण याच क्रमाने हरिपाठ म्हणतो. रोज आपला हरिपाठ याच क्रमाने चालतो. पण दोंडा महाराजांच्या अभंगामध्ये आजच्या चिंतनाला हा अभंग नाही. आजच्या चिंतनाला पुढचा अभंग आहे वेदशास्त्र प्रमाण. म्हणजे कालचा अभंग संपला, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हा अभंग झाला की वेदशास्त्र पुराण नंतर नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी हा अभंग आहे. म्हणजे जुने असे म्हणत होते अभंग हरिपाठामध्ये. हा अभंग वेदशास्त्र प्रमाण अगोदर म्हणायचे आणि हा अभंग नंतर म्हणायचे. पण नंतर महात्म्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर मागच्या अभंगामध्ये काय आलेले? ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. आणि आजच्या अभंगाची सुरुवात काही नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. मागच्या अभंगात पण जोडी आहे, इथं पण जोडी आहे, विषय एकच आहे. म्हणून त्या अभंगानंतर हाच अभंग असला पाहिजे. तुम्हाला माहित नाही अभंग पाठ करायला खूप गमती येतं. तुम्ही बाळक्रीडेचे 100 अभंग आहेत पण पाठ करायला सगळ्यात सोपे. मोठे मोठे 30-30 चरणाचे अभंग आहेत. पाठ करायला खूपच सोपे. काय सोपे येतं? कारण ज्या अक्षराने चरण संपत त्याच अक्षराने पुढचं चरण चालू होतं. बघा तुम्हाला एक मी अभंग म्हणून दाखवतो. देवादि देवा पहिलाच अभंग आहे बाळक्रीडेचा. देवादि देवा जगत्र जीवा परियसी केशवा विनंती माझी. हे पहिलं चरण आहे. आणि दुसरं चरण ऐका, संपलंय कोणत्या शब्दाने? परियसी केशवा विनंती माझी. माझी या शब्दाने चरण संपले आणि पुढचं चरण चालू होतं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. ज्या अक्षराने चरण संपले त्याच अक्षराने पुढचं चरण चालू आहे. आता पुढे बघा, ऐसे दे प्रेम काही कळा.
कळा या अक्षराने संपलं ना. पुढचं चरण कळा तुझ पासी आमचे जीवन उचित करून देई आम्हा. म्हणजे कळा अक्षराने संपलं की पुढचं चरण कळा अक्षराने चालू आहे. उचित करून देई आम्हा. पुढे चला. आम्हा शरणागता तुझाचे आधार तू तव सागर कृपा सिंधू. तुम्ही आता नुसतं लक्ष द्या. मी म्हणत जातो नुसतं. ज्या अक्षराने चरण संपले त्याच अक्षराने पुढचं चरण चालू होते बघा. कळा तुझ पाशी आमचे जीवन उचित करून देई आम्हा. आम्हा तुझ पाशी उचित करून दे. आम्हा शरणागता तुझाचे आधार तू तव सागर कृपा सिंधू. सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे जळतील कर्मे दुस्तरेती. ते कर्म उत्तम नाही तुझा ध्यास जळतील कर्मे दुस्तरेती. चला तर सगळे बाळक्रीडा अशी आहे. बाळक्रीडाच अशी असं नाही. नाथ महाराजांचा हरिपाठ पण असाच आहे पाठ करायला. असंच बघा तुम्ही. हरीची आदासा हरित आहे दिशा म्हणजे अभंग चरण नाही. आता नाथ महाराजांचा हरिपाठ शेवटचं चरण ज्या अक्षराने संपत त्या अक्षराने पुढचा अभंग चालू होतो. बघा आता तुम्ही. हरीची आदासा हरित आहे दिशा भावे जय सतेसा हरी एक हरिमुखी गाता हरपरी चिंता त्यानाय मागवता जन्म घेणे लागे. अभंग चरणात पण तसंच आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप झाले जाणाने हरपिरे नेने ते गेले हरीशी ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणी एका जनार्दनी हरी बोलाने शेवट आहे. आणि पुढचा अभंग हरी बोलाने चालू आहे. हरी बोला नाही तरी आबोला. ही जर परंपरा मागच्या अभंगाची पाहिली तर हरिपाठाची संगत लावताना वेदशास्त्र प्रमाणे हा अभंग बसत नाही. मग कुठला बसतो? हाच बसतो. म्हणून नंतरच्या महात्म्याने पुन्हा काय केलं? अभंग थोडा मागे पुढे केला आणि वेदशास्त्र प्रमाणाला पुढे ढकललं आणि नामसंकीर्तन मागे ओढून घेतला. कशा करता? कारण मागच्या अभंगात काल आपण पाहिलं ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. तिथं जोडी आले. आणि आजच्या अभंगामध्ये सुरुवातच काय? नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. म्हणून शेवट आणि सुरुवात एकाच अक्षराने होतो. आता याच्यामध्ये गोडी आवडी आणि जोडी याच्याकडे आपल्याला थोडं लक्ष द्यायचंय. गोडीचा जर विचार केला तर ऐका, नेमकं आवडतं त्याची माणसाने जोडी करावं का जे गोड वाटतं त्याची माणसाने जोडी करावं? बघा आता गंमत. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णव काय जोडतात? नामसंकीर्तन जोडतात. असा सरळ सरळ अर्थ आहे. तर आपल्याला जे गोड वाटतं ते माणसाने जोडावं. आपल्याला जे आवडतं ते जोडावं. नेमकं कसलं जोडावं? काय जोडावं नेमकं? चला जास्त तुम्हाला धोक्यात नेऊन टाकत नाही. सोपं बोलतो. ऐका, कीर्तनकाराला येतं ते सांगावं का कीर्तनकाराने लोकांना आवडतं ते सांगावं? येतं ते सांगावं. समजा मला पिक्चरची गाणी येतात. तुम्हीच बोला येतं ते सांगावं. मग काय करावं? पुन्हा एकदा वाक्य रिकॅप. माणसाने कीर्तनकाराला येतं ते सांगावं का लोकांना आवडतं ते सांगावं? लोकांना काय आवडतं? संसारच आवडतो. मग ते सांगायचं का? तुम्ही कुठून बी बोला. वकिली पॉईंट हाणणार आहे मी. वकिलाच्या शेजारी राहतोय. काय थोडा हवा लागली वकिलाची मला बी. काय अडचण नाही. काय कीर्तनकाराने येतं ते सांगू नये आणि लोकांना आवडतं ते सांगू नये. दोघांचं ज्याच्यात कल्याण आहे ते सांगावं. रघुनाथ गुरुजींचं हे मत आहे. ऐका, गोड काय वाटतो? ज्ञानोबा सांगतात विषय विषयाचा पळी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जीवाला काय आवडतं? जीवाला विषयच आवडतात. म्हणून गोडी अंतःकरणामध्ये निर्माण त्याची व्हावी की जी गोडी अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर पुन्हा कशाचीच गोडी वाटू नये. आता थोडस हे त्रैराशिक संसारात जोडा ना तुम्ही. संसारात आपल्याला नेमकं काय गोड वाटतं? बायको बस असल्यावर बायको गोड वाटत असेल, पोरा बस असल्यावर पोरं गोड वाटत असतील, पैसा हातात आल्यावर पैसा गोड वाटत असेल, शेतात गेल्यानंतर शेत गोड वाटत असेल, एखाद्याने सत्कार केला तर तो सत्कार गोड वाटत असेल. म्हणजे संसारामध्ये गोडीचे विषय भिन्न भिन्न आहेत. हो, संसारामध्ये जाऊ दे काय करते. बरे म्हणाय नको काका महाराजांनी प्रवचन केले, कुत्र मांजर बी ऐकाय नव्हतं, त्यांनी आपली हजेरी लावली. ऐका, संसारामध्ये गोडीचे भिन्न भिन्न विषय तो. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा गोडी. अंतःकरणामध्ये ज्ञानोबा सांगतात कशाची? हरिनामाची गोडी. हे सगळीकडे लावून घ्यायचंय. रामकृष्ण आवडी. आवडतं काय काय जीवाला? जे गोड वाटतं तेच आवडतं. दुसरं कसं आवडेल काय? जे गोड वाटतं तेच आवडतं ना. म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णवांना हे आवडतं. नामसंकीर्तन जोडी करतात म्हणजे ते मिळवतात असा अर्थ आहे. बरं, जोडी करणं म्हणजे मिळवणे.
तुकोबारे सांगतात ना, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, असं तुम्ही जोडा. आता आपल्याला आज हे चिंतन करायचे नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं. आपण तर रोज थोडं पाहिलेच आहे, पण आता वैष्णवाची काय बाह्य लक्षणं काय आंतर लक्षणं त्याचा आज थोडा आपल्याला विचार करायचा आहे. ऐका, लक्षणं कुठल्याही वस्तूची सिद्धी लक्षणाशिवाय होत नाही. शास्त्र असं सांगे मागे ऐकायला शास्त्र तयार नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तू सिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. शास्त्राचं म्हणणं हे की असं असं सांगितलं लगे पटलं असं होत नाही. प्रमाणाने तुम्ही सिद्ध करून द्या. युक्ती, अनुभव आणि प्रमाण या तीन गोष्टी लागतात, तर माणसाला तो विषय म्हणजे विद्वान माणूस, शहाणा माणूस तेव्हा विश्वास ठेवतो. याला याचं उदाहरण काय आहे, याच्याकडे याचं प्रमाण काय आहे, युक्ती आणि याचा अनुभव आहे का, याला हे जे सांगतो याचा अनुभव आहे का. म्हणून वैष्णव म्हणत असताना वैष्णवाची काही लक्षणं आहेत. गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, काय हार मिरवती गळारी, किंवा नाथ महाराजांचा अभंग आहे ना, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार. हे थोडं मागे राहू द्या, पुढचे चरण बोला. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हे बाह्य लक्षण आहे. हृदय कळवळ पुढे ठेवा. अंतर आणि बाह्य बघताना वरून वरून दिसणारी लक्षणं त्याला बाह्य लक्षण म्हणायचं. वैष्णव काय करतात, गंध लावतात, तुळशीची माळ धारण करतात, काय देवपूजा करतात, वरून वरून दिसणारी लक्षण आहेत. वारी करतात. आता एवढ्या वेळेस जर वैष्णवाचे लक्षण ठरवायचं म्हणलं तर चोर सुद्धा वारी करतात ना. आणि चोराचा अनुभव आपण काय अजून आपल्याला लय आलाय भारी वारीमध्ये. आपला वकिलांचे वडील वारीमध्ये खूप छान अनुभव आलाय त्यांना. चोराकडेच कपडे दिले, मी आंघोळ करतो म्हणले. ते मी म्हणला द्या बाबा तुम्ही आंघोळ करून या. आपल्याला काय माहिती चोर आहे म्हणून. आणि आपल्याला वाटलं असं आपण नुसते माग वळतात ना वळतात तर कशा करता सांगितलं. वारी करतात त्यांना जर वैष्णव म्हणायचं असेल तर चोर सुद्धा वारी करतात. गंध लावतात त्यांना वैष्णव म्हणायचं असलं तर वारकऱ्यापेक्षा चोराचा गंध अतिशय ठळक असतो. ओरिजिनल वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायचे कोण सांगू का. गंध न लावता सुद्धा कपाळाला जर गंधाचा शिका तुम्हाला दिसला ना, तुम्ही आमचा कधी बी आता कपाळ पुसायला हवा मला. मी आता उगत प्रवचनामुळे गंध लावते, एरवी कधी गंध लावत नाही संध्याकाळी, पण आता लावते. तुम्ही आमचं कपाळ पुसायला हवा, आणि कपाळ पुसलं तरी तुम्हाला आमच्या कपाळावर गंध ओढलेला पांढरा पट्टामध्ये दिसणारच. चोराच्या नाही दिसणार, कारण चोराचा तेवढ्या पुरताच असतो, चोरी करायपुरता. गंध लावतो म्हणून त्याला वैष्णव म्हणत नाही. माळा घातल्या म्हणून, माळा बी चोर खूप माळा घालतात. वारकऱ्याला तरी एखादीच माळा असते, चोराच्या काळात भरपूर माळा असते. ही बाह्य लक्षण आहेत, पण वारकऱ्याची अंतरंग लक्षण काय आहेत. तुकाराम महाराजांचे ते अभंग, ज्ञानोबरांचा अभंग बहुतेक, की सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे ज्याचे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. सतत कृष्ण मूर्ती सावळी. वैष्णव त्याला म्हणतात की सतत. सतत शब्द हा काय करतो. सतत शब्द देश, काळ आणि वस्तू याची परिच्छिन्नता घालवणारा सतत शब्द आहे. सतत शब्द म्हणजे रोज रोज कीर्तनाला येतो, रोज रोज प्रवचनाला येतो, रोज रोज हरिपाठ करतो, त्याला सतत म्हणत नाहीत. सातत्य त्याला म्हणतात की खंड न पडणं, हे खरं सातत्य आहे. हे सातत्य. म्हणून संसार परमार्थाला आडवा येत नाही हो, संसाराचं चिंतन परमार्थाला आडवा येत. गमत ही आहे. माणसं संसार सोडायचा प्रयत्न करतात, संसार सोडायचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे जाऊन दुसरा संसार. गावाकडलं घर सोडून देतात आणि आळंदीत जागा घेऊन घर बांधतात. काय झालं, इथला संसार सोडला तिथे जाऊन चांगला संसार केला उलट. देह कुठे याला महत्व नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये नेमकी धारणा काय आहे. म्हणून मागे गेला ना, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. चित्तामध्ये हरिपाठाचं चिंतन असणं सातत्य याला म्हणतात. आणि हे जे सातत्य आहे, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे ज्याचे हृदय कमळी, सातत्यामध्ये भंग नाही. मग ते चोरी पण करतील. व्यवहार कबीर महाराजांचं चरित्र गोड आहे. काही वारकरी आले कबीर महाराजांच्या घरी, आणि वारकरी आले आणि कबीर महाराजांनी सांगितलं आपल्या कुटुंबाला, पत्नीला, अगं म्हणजे वारकरी आले ते आणि स्वयंपाक कर. स्वयंपाक कर म्हणल्यानंतर कबीर महाराजाची पत्नी म्हणली घरात काहीच नाही, काय करायचं कसं काय, स्वयंपाक कसं काय करायचा. स्वयंपाक कसं काय करायचा म्हणल्यानंतर काय करावं, रात्रीची वेळ होती. कबीर महाराजांच्या मुलाचं नाव कमाल.
कमालला सांगितलं झाले कोण काय देते का बघ. आता सगळे उशीर वारकरी आलेले होते, घर सगळे जेवण झाली होती लोकांची. आता गावाकडे लोक लवकर झोपतात तुम्हाला माहिती. म्हणजे मी पण इकडे असल्यावर तुमच्या बरोबर लवकर झोपतो. आम्हाला आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये झोपायला 11 सहज वाजत आहेत सहज. त्याचं काय आळंदी तर असताना आमचं भजन 8:30ला सुटायचं, तिथून पुढे आम्ही दर्शन करायला जायचो, तिथून पुढे स्वयंपाक करायचो, तिथून पुढे 10:30 वाजता रोज जेवायचो आम्ही रात्री आळंदीत आमचं ठेव. मग 11 11:30 वाजता निवांत झोपायचं. गावाकडे लोक 8:30ला तर सामसूम असतं सगळं जिकडे तिकडं, सगळे गाव झोपलेलं होतं. काय करायचं. कबीर महाराज म्हणजे सावकाराच्या घरी चोरी करायची वारकरी जीव घालायला. कृपया तुम्ही असं करू नका. गेले कमाल महाराज आणि कबीर महाराज दोघ जण गेले. गेल्यानंतर आता दार लावलेलं होतं, चोरी करायची. कसं काय करायची. जातानाच पहार घेऊन गेले ते. भिंतीला पाडलं भागदाड. दुकान होतं सावकाराचं. भागदाड पाडल्यानंतर जेवढा माल लागतोय तेवढाच घेतला बरं का, जास्त नाही घेतला. आणि कबीर महाराज बाहेर थांबले होते. कमालाला आत पाठवलं होतं, त्याच्या आकाराचं ते भिंतीला छिद्र पाडलं होतं आणि त्यातून त्याला पाठवलं होतं. आणि ते माल देऊन बाहेर माल टाकला आणि काय झालं, एक भांड पडलं चुकून. पडल्यानंतर सावकार जागा झाला. सावकार जागा झाल्यानंतर सावकार पळत आला. तोपर्यंत कमाल महाराजाचं मुंडकं बाहेर गेलं होतं आणि पाय मागे राहिले होते, आत राहिले होते. पाय धरले सावकाराने, मुंडकं धरलं कबीर महाराजांनी. वडावडी चालू. आता काय करायचं. कबीर महाराज म्हणजे आता काय खरं नाही. कबीर महाराजांनी काय केलं, चरित्र असं आहे. कबीर महाराजांनी कमाल महाराजांचं मुंडकच तोडून घेतलं. बरं म्हणजे तुझं तू शरीराला काय करायचं ते कर. आणलं घरामध्ये झाकून ठेवलं. बायकोला सांगितलं स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर सगळे वारकरी जीव घातले. बाई रडली नाही. यांनी सांगितलंच होतं अजिबात बिलकुल रडायचं नाही, काय नाही. वारकऱ्याची सेवा ही जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. आपले माया ममता एवढी महत्वाची नाही जेवढी वारकऱ्याची सेवा महत्वाची आहे. म्हणून बाई बी निगरगट्ट होती, परमार्थात रुजलेली होती. बाईने सुद्धा कुठलंच काही शंका येऊ दिलं नाही. अगदी आनंदात स्वयंपाक केला. वारकऱ्यांना जीव घातलं. जीव घातलं म्हणजे जीव नाही घातलं. ताटं वाढून झाली, रांगोळ्या काढल्या, सगळं काय झालं. ताटं वाढली आणि वाढल्यानंतर एकाच्या लक्षात आलं का म्हणजे मगाशी तुमचा मुलगा दिसत होता तो दिसत नाही. आता किती बाई निगरगट्ट झाली, किती आवरायचा प्रयत्न केला तरी शेवटी लिकूर मेलेलं होतं. कसं आवरेल. विचारल्यानंतर बायला हुंदकार रडायला लागली. रडायला लागली म्हणल्यानंतर काय झालं काय झालं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं की आमच्या घरामध्ये काहीच नव्हतं. सावकाराच्या घरी चोरी करायला गेले तर सावकाराने पाय पकडले होते, त्याला ओळखू येऊ नये याच्याकरता मुंडकं तोडून आणले. म्हणजे त्याला मारावं लागलं. मी कशा करता सांगतोय. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. वैष्णवावर एवढं प्रेम का. तुकोबरायांचा अभंग आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. तुकाराम महाराज पाहुण्या रावळ्यात गुंतणारे नव्हते, पण तुकाराम महाराजांना पाहुणे नव्हते असं नाही. तुकाराम महाराजांचे पाहुणे कोण आहेत, जे भजन कीर्तन करतात, चिंतन करतात. तुकोबराय सांगतात ते माझे सोयरे. पण बाकीच्याला मानित नव्हते का. मानित होते ना. एरा मान विधी पाळना पुरते. विधी पाळणचे काय असेल तुमचं लग्न कार्य. खरं तर तुकाराम महाराज कुठे गेलेलं वर्णनच नाही, पण हे साधका करता सांगितलेले. साधकाने जोपर्यंत ती अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत जसा व्यवहार चालतो तसं लोकांसारखं वागायचं असतं. हे रहस्य आहे. मला एवढंच बोलायचे. वैष्णव त्याला म्हणतात की बाहेरून काय करतो त्याला महत्व नाही, अंतःकरणामध्ये सतत कृष्णमूर्ती सावळे खेळे ज्याचे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. माग आपल्या लिहून गेले शमदमावरी हरी झाला म्हणून. तर याला वैष्णव म्हणतात. वैष्णवाची एक व्याख्या आपण चालता चालता बोललो होतो की 20 आणि 9 उपवास जो करतो, 12 महिन्याच्या 24 एकादशा, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि शिवरात्र, हे 5 उपवास. 5 आणि 24 29 होतात. तर ते फोडून 20 आणि 9 अशी संख्या केली जाते आणि वैष्णव असं त्याचं अपभ्रष्ट रूप करून त्याला वैष्णव म्हणतात. हे एक वैष्णवाचं लक्षण आहे. अजून वैष्णवाचं काय लक्षण आहे. आपण एक श्लोक सांगितला होता एक दिवशी. श्रुती श्रुती मम वाज्ञा यस्ते उल्लंघ्य वर्तते आज्ञोच्छेदी मम द्वेषी न मद्भक्तः अपि न वैष्णवः. तो माझा भक्त म्हणून घेत असेल पण त्याला वैष्णव म्हणत नाहीत. कोण. भगवान सांगतात श्रुती आणि स्मृती ह्या माझ्या आज्ञा आहेत आणि त्या आज्ञेप्रमाणे जर वागत नसेल आणि भक्त म्हणून जगात मिरवत असेल, कीर्तन करत असेल, प्रवचन करत असेल, काय कथा करत असेल, सगळं करत असेल, पण शास्त्राप्रमाणे जर वागत नसेल तो माझा भक्त जरी म्हणून घेत असला तरी मी त्याला वैष्णव म्हणत नाही असं देवाचं वचन आहे. ते मद्भक्तः अपि न वैष्णवः, त्याला वैष्णव म्हणतात. म्हणून वैष्णव जे आहेत
भोजन आच्छादने चिंता वृथा करो कुर्वन्ति वैष्णवा योसो विश्वंभरो दिवस भक्तान किमोपेक्षते असं वर्णन आहे. वैष्णव त्याला म्हणतात की जे जेवणाची कपड्याची कशाचीच काळजी करत नाहीत. भोजन आच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवा. कबीर महाराजांनी असा दणका दिलाय. फकीर होकर फिकीर करताय वो भी साला गद्दा है. कबीर महाराज सांगतात फकीरीच्या मार्गाला लागलाय आणि फिकीर करतो कसं होईल माझं म्हणून. तो म्हणजे साधक नाही, तो गद्दा आहे. गद्दा म्हणजे गाढव. जमलं, तो गाढव आहे, त्याला रहस्यच कळलं नाही. हो, म्हणून वैष्णव खाण्यापिण्याची कधी चिंता करत नाही. आपला तर विषय बराच वेळ येऊन गेला. नो टेन्शन. तुकाराम महाराज तीर्थावळीच्या अभंगात प्रमाणे किंवा तुकोबारांच्या अनेक प्रमाणे प्रारब्ध हाती जन सुख शीन पावत असे. मला वाटतं आपण कीर्तन केलं याच्यावर बसले बसले आबांच्या घरी. प्रारब्ध हाती जन सुख शीन पावत असे. अहो सुख दुःख ही प्रारब्धाने येणारी आहेत. कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी ते आपल्याकडे येतच राहतात, ते चुकवता येत नाहीत. मग भक्ताचं काय दृष्टी असते, हे जर येणारच आहेत तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय कशाला. ती जुन्या काळामध्ये मनी ऑर्डर, अजूनही काय काय येतात. ते मनी ऑर्डरचं काय असतंय, आपण सही केली तर ते आपल्याकडे येते, आपण जर सहीच नाही केलं तर ते रिटर्न मागायला जातं. तसं प्रारब्धात येणारे जी सुख दुःख आहेत आपण त्याच्याकडे लक्ष देणं म्हणजे सही करणं. आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिले की ते निघून जाते. त्याचा जोपर्यंत काळ आहे तोपर्यंत ते थांबते, ते निघून जाते. म्हणून आता प्रमाण अजून मला ते आठवणा असं वर्णन आहे. हा जमलं. प्रारब्धाचा भोगी नेने देह स्मृती अखंड ते धृती निर्विकार. याला वैष्णव म्हणतात प्रारब्धाचा भोगी. म्हणजे आसन प्रारब्धात चटणी भाकर मिळत. आसन ते आमचे गुरुजी कथा सांगतात, आता मला नाव माहित नाही त्याचं पण सांगतो तरी मी. मस्त महालामध्ये बसलेला होता, फकीर होता गडी, पण त्याचं प्रारब्धच त्याला महालातलं होतं, भोगातलं होतं. गाद्या गिरद्या सगळं काय मस्त, आणि 2-4 मजली इमारत होती. वरच्या मजल्यावर बसून त्यांनी विरक्तीपरी एक काव्य लिहिलं. कागदावर सहज लिहिलं, कागद असं सहज खिडकीतून खाली टाकून दिला. खाली टाकून दिला तर खालून एक संन्यासी चालला होता रस्त्याने, आणि त्या संन्यासीच्या पुढेच कागद येऊन पडला. तो संन्यासीने उघडला, अरे हे तर सगळं विरक्तीचं वर्णन केलेले, जगत सगळं नश्वर आहे, देह कधीतरी पडणारच आहे, भोगामध्ये माणसाने अडकू नये. आणि कुठं लिहिलं होतं, एवढ्या मोठ्या भोगात बसून. संन्यासाला वाटलं काय माणूस आहे हा, डुप्लिकेट धार्मिक दिसतो या, त्याच्याकडे जाऊच म्हणले. आणि मग गेले 4थ्या मजल्यावर, तिथे माणूस बसला होता. तो काय म्हणले, तुम्हाला काय वाटतं का नाही. म्हणजे काय झालं, काय झालं, हे अक्षर कोणाची म्हणजे माझीच आहेत, तुम्हीच लिहिले ना, मीच लिहिले, तुम्हाला काय वाटतं का. म्हणजे काय झालं वाटायला, एवढ्या मोठ्या भोगात ऐश्वर्यात राहतात खुशाल तुम्ही याच्यात वैराग्याचं काय लिहिले, तुम्हाला काय वाटायला पाहिजे. ते म्हणजे माझं प्रारब्ध कसं त्याला मी काय करू. म्हणजे मी कितीतरी वेळा प्रयत्न केला सोडून जायचं, पण हे माझ्या सुटतच नाही. मला प्रारब्ध पण इथं उडूनच आणते. कसं आणते म्हणले, चल माझ्या बरोबर. चल तर चल म्हणले. गेलो सोडून 4 मजली इमारत, लगेच गेले त्याच्या बरोबर गोळे घालून. वनामध्ये गेले, चालत राहिले. पुढं गाव आलं. 10-11ची वेळ झाली. दोन्ही 11ची वेळा खतरनाक. दुपारच्या 11 वाजले की भूक लागते, रात्रीच्या 11 वाजले की झोप लागते. दोन्ही 11 वेळे डेंजर आहे. 11 वाजल्या, आता भूक जाणवायला लागली. मग त्या ज्या संन्यासाने याला नेलं होतं ना, तो म्हणला, हे बघ तुला अजून काही मधुकरी मागायची सवय नाही, आज पहिला दिवस आहे, मी आजच्या दिवस मधुकरी मागून आणतो आणि उद्यापासून तुला घेऊन जात जाईल. आळंदीत बी मधुकरीची पद्धत कशी असते, नवीन जर विद्यार्थी गेला समजा काळेवाडीतले लोक मधुकरी देत असते तर सगळे देत नाही, मग ठराविक घर असते. मग जुनी मधुकरी मागणारे काय करतात, हा बाबा हे घर देतं, हे घर देतं, हे घर देतं, असं 2-3 दिवस बघायला जावं लागतं घर देण्यात ठेवायला. एकदा घर देण्यात राहिली की आता त्या जुन्याला आणायची गरज नाही, कारण आपल्याला माहित झालेलं असतं की कोणच्या घरी मिळते ती. तसं त्या संन्यासाने सांगितलंय, बघ आजच्या दिवस मी जातो, तू थकलेला सासन चालव, उद्यापासून तुला घर जाऊन देतो, उद्यापासून मधुकरी आण. म्हणजे काय अडचण नाही, जा. आता तो राजा होता बरं का, 4 महालात बसलेला, तो 4 मजल्यात, तो संन्यासी गेला मधुकरी आणायला. तर तो राजा संन्यासाचा वेळ धारण करून झाड खाली निवांत, काही कुठलं टेन्शन नाही, काही पश्चाताप नाही, काही दुःख नाही, काय नाही, निवांत मस्त बसलेला आरामात. तेवढ्यात त्या राजाचा एक शिष्य, दुसरा राजा होता, तो तिकडून रस्त्याने चालला होता. आणि रस्त्याने चालला होता, त्याने पाहिलं, अरे आपला गुरु इथं बसलाय. राजा जरी होता तर ज्ञान होता ना तो. गुरु महाराज तुम्ही इथे काय करताय. काय ना म्हणजे माझं प्रारब्धच होतं की राजवाडा सोडून इथं झाडाखाली बसायचं. आणि काय करते म्हणजे प्रारब्ध, चला माझ्याबरोबर. पुन्हा गेला राजवाड्यात. प्रारब्ध जर भोगाचा असेल तर माणसाला असं वर्णन आहे. कृष्ण भोगी सुखस्त्यागी राज्ञो जनक राघव वसिष्ठ कर्म करताच षडेते ज्ञानीन स्मृतः पंचेते ज्ञानीन स्मृतः. कृष्ण भोगी भगवान श्रीकृष्णाचं प्रारब्ध जर पाहिलं तर 16,108 बायका आहेत.
एवढी मोठी सोन्याची नगरी, रचेला गाव स्वागराचे पोटी, जडोनी गोमटी नाना रत्नी, तुकाराम महाराज सांगतात बाळखेड्यामध्ये. हिऱ्या मानकाने जडित अशा प्रकारचा देवाचा महाल आहे. एवढं सगळं आहे, पण भगवान परमात्मा सगळ्यापासून बाजूला आहे. तो कृष्ण भोगी, सुखच त्यागी. शुकाचार्य संसाराला घाबरून आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष बसले. आपल्या 2-3 वेळा येऊन गेलेल्या विषयी वनामध्ये निघून गेले, कुठं अडकले नाही, काय नाही. राज्ञो जनक राघवो, भगवान प्रभू रामचंद्र आणि जनक राजा हे ज्ञानी असून सुद्धा राज्य पाहतात. वशिष्ठ कर्म करतात. वशिष्ठ मुनी कर्म कसं करायचं हे लोकांना शिकवतात, तेही स्वतः करतात. पंच ते ज्ञानीन स्मृतः, हे 5 जण ऐका. प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं हो, सगळ्याचं प्रारब्ध सारखं कधीच नसते. कशा करता सांगतोय तसं भक्त प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये येणारे जे भोग आहेत ते भोग प्रारब्धाच्या माथ्यावर सोडून देतो. प्रारब्धाचा भोगी नेने देह स्मृती, देहाचा विचार करत नाही. मग काय असतं? अखंड ते धृती निर्विकार, हिला अंतरंग लक्षण म्हणायचं. कारण बाहेरचा संसार आगमापायी आहे. आपला विषय येऊन गेला. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शुतष्ण सुख दुःखदः आगमापायिनः अनित्यातां स्थिती शस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु, मात्रा शब्दाचा अर्थ आहे विषय. मात्रा शब्द विषय, इंद्रियाचे जे विषय आहेत ते विषय येणारे जाणारे. काय आपण एखादं दृश्य पाहिलं ते काय कायम तिथेच राहणार आहे का? दृश्य तरी तिथं राहणार नाही, किंवा आपण तरी कायम तिथं राहणार नाही. कोणतरी निघून जाईलच. विषय येणारे जाणारे. किंवा दुःखाचे प्रसंग आले, सुखाचे प्रसंग आहे. सुखाचा प्रसंग आहे काय? घरचं लग्न आहे म्हणल्यानंतर किती घरी आनंद असतो. आनंद आहे, पण कुठवर? लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यावर सावकाराचं देणं चुकतं का? सावकारच नसन, कुणाचं घेतलं असन, चुकतं का? नाही ना चुकत. म्हणजे सुखाचा प्रसंग आला, कायम राहिला का? कायम नाही राहिला. समजा दुःखाची काय घटना घडली, एखाद्या वृद्ध व्यक्ती आपल्या घरातली गेली देवाच्या घरी, मरण झालं, मृत्यू झाला, दुःख झालं. दुःख झाल्यानंतर ते काय कायम राहतं का? दुःख झाल्यानंतर ते कायम नाही राहणार. अहो बघा, कितीही जवळचा माणूस जाऊ द्या तरी 1 वर्ष माणसं त्याची आठवण करतात, जास्तीत जास्त 2 वर्ष. 3 वर्षानंतर तर आपल्याला म्हणजे असं दिसून येत नाही की हा माणूस त्याची आठवण करत असेल म्हणून. आमचे गुरुरे चैतन्य महाराज एक विनोदाने उदाहरण सांगतात. एखाद्या तरुणपणात बायको वारली. कोण आहे असं कोणाचं? वारली. उदाहरण आहे. वारल्यानंतर आता मग भेटायला जावं लागतं. तरुणपणामध्ये बायको गेल्यानंतर भेटायला गेलं पाहिजे. बरं, आता आमचे गुरुजी सांगत असतात प्रत्येक ठिकाणी भेटायला गेल्यानंतर काय काय बोललं पाहिजे ह्याचा बी अभ्यास करून जावं लागतं. बरं हो का? कीर्तनाचा अभ्यास तिथं जाऊन चालून सांगू नाही ना. आता त्याची बायको मेल्यानंतर काहीतरी सगळं असं दुःखदच बोललं पाहिजे, काही शोकाचंच बोललं पाहिजे. आमचे गुरुजी म्हणले मी तयारी करून गेलो, काय काय बोललं पाहिजे काय काय नाही. ते सांगतानाच मला हसायला लागले. उदाहरण तेवढे गमतीच आहे. त्याची बायको मेली होती. बायको मरून 10वा होऊन 4च दिवस झाले होते आणि मग भेटायला गेले होते. भेटायला गेल्यानंतर पाहिलं तर याचं जाणवं पिवळं दिसलं, ज्याची बायको मेली त्याची. नाही कळलं काय तुम्हाला? जाणवं पिवळं कधी करतात? कधी करतात? अहो लग्न कधी केलं दुसरं हो. महाराज म्हणले मी विचारात पडलो, आता विचार करून आलोय ते बोलू का दुसरं काय बोलू? कधी करता सांगतोय. या संसारातल्या घटना कितीही सुखाच्या असू द्या आणि कितीही दुःखाच्या असू द्या त्या एका जागेवर थांबणाऱ्या नाही. सामान्य संसारी माणसाला ते कळत नाही हो. महात्मा याच्याकडे तटस्थ भूमिकेतून पाहत असतो, साक्षीच्या भूमिकेतून संसार. साक्षीत्व्या झालो गुणाचा देखना, तुकोबरायांचं प्रमाण आहे. हे जे संसारात येणारे प्रसंग आहेत ना, माणसाला साक्षी होऊन पाहता आले पाहिजेत. म्हणजे घरातलेच नाही, आपल्या अंतःकरणात येणारे विकाराकडे सुद्धा साक्षी होऊन पाहता आलं पाहिजे. बघा तुम्ही उद्याचा अभ्यास करा वाटलं तर, म्हणजे प्रवचन आपले असेच पाण्यात घालू नका. काहीतरी थोडं चिंतन करा, नामस्मरणाची सवय लावा. हरिपाठ पाठ नसेल तर पाठ करा. उद्या तुम्ही एक अभ्यास करा. काय अभ्यास करायचा? दिवसभर काम करायचं. दिवसभर काय टेन्शन घ्यायचं नाही. सकाळी पारायणाला या, पारायण आपलं असते. झाले तुमची काय जेवण करा, तुमची शेतातली कामं काय असतील, कुठं काय बाहेर गावाला जाऊन यायचं असलं जाऊन या. संध्याकाळचं प्रवचन ऐका आणि ऐकल्याच्या नंतर अंथरुणात बसल्यानंतर लगेच झोपू नका. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या मनामध्ये काय काय येऊन गेलं याची यादी करा. यादी करा. आज यादी करा, उद्या यादी करा, परवा यादी करा. आपल्या असं लक्षात येईल की अनेक घटना आपल्या जीवनामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये येऊन जातात, पण त्या सगळ्या घटनांमध्ये आपलं मन अडकत नाही. काही काही घटना अशा असतात त्या अतिशय जवळच्या असतात, त्या माणसाला जरा जास्त धक्का देऊन जातात. काय काय घटना लांब
आमचे असतात त्याचं काहीच वाटत नाही. पेपर घेऊन किंवा टीव्ही चालू आहे, साधा चला 24 तास माणसाची टीव्ही चालू आहे. आमच्या त्या ठिकाणी अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मध्ये 12 माणसं जाग्यावर मेली. आपण चहा पेता पेता म्हणतो ड्रायव्हरच पेलेला असेल, काय ड्रायव्हरच पेलेला असेल, नाही हे पेलेला नसेल तरी तो समोरचा पेलेला असेल, जागरणच झाला असेल. बहुतेक पहाटेच्या वेळेस झोपा लागत बरं का. मी बी गाडी रातभर आणतो गाडी, पण झोपेची वेळ कधी असते 3च्या नंतर, 2:30-3च्या नंतर पहाटे. तोपर्यंत झोप लागत नाही रातची. किती बी गाडी आणा रातची झोप लागत नाही, पहाटे झोप लागते. आपण काय म्हणतो मूर्खच असते, दारूच पिले असते, गेले असते तर नाही पोरं असं. पण मग मेलेल्या माणसांची यादी टीव्हीतल्या बातमीवर सांगतो, मेलेल्या माणसांची नावं, आणि त्याच्यात नेमकं आपल्याच जावयाचं नाव येतं. आता काय होतं, चहाचा घोट अगोदर गटागटा चालला होता, शिव्या देत देत पेलाचा असेल, आमकच झाला असेल. जावयाचं नाव ऐकल्यानंतर आता आत गेलेला गोट बाहेर यायला बघतो. असं काय होतं? ह्या ज्या घटना आहेत ऐका, आपण ज्याच्याशी तादात्म्य घेतलेले आहे त्याच माणसाला सुख दुःख देतात. आपला विषय येऊन गेलेला बरेच वेळा. म्हणून वैष्णव त्याला म्हणतात की वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये संसाराचं कुठलंच तादात्म्य नसतं. एक विषय येतो सकाळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी निळोबरांची गोळाने. निळोबरा सांगतात एक विषय, त्याचा एकच विषय, एकी असतील घरी चित्त तयापासी परी, वेगी करुणे ओसारी तेथे जाऊ पाहे, मुख पाहे माता सुख समाये चिता, धन्य मानव संचिता ओढवले आजी, बाळ चांगले ओ बाळ चांगले ओ. तुकोबरांची गवळणी 4 चरणाची मोठी. गवळणी घरी असायच्या हो, पण घरी असायच्या पण अंतःकरणाने घरी नसायच्या, परमात्म्याकडे असायच्या. म्हणून वैष्णव त्याला म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत परमात्म्याचं चिंतन चालू असतं. आणि जीवनामध्ये जर काय प्राप्त करत असतील तर वैष्णवांची जोडी, काय नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णव नामसंकीर्तन जोडतात, हेच जोडावं, कारण हेच आपल्याला कामाला येणार आहे असं वर्णन आहे बरं का. भागवतामध्ये धुंदुकारीला त्या वेश्याने मारलं ना, तर कसं मारलं? घरातच खटा खांदा, घरात खटा खांदा, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, वरून चुलीतला रण 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 रखरख करणारा विस्तव टाकला, त्याच्या डोक्यात दगड घातली, तरीही ते मारणार. महात्म्याने चिंतन असं केले, ज्याच्या जीवनामध्ये जो माणूस आयुष्यभर खूप पाप करतो आणि त्याने वागतो, अधर्माने वागतो, त्याला सहज मरण येत नाही, भयंकर यातना होतात. अजून असं चिंतन आहे शास्त्रामध्ये, मरण काळ जवळ आल्यानंतर आयुष्यामध्ये केलेली पाप माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहतात. का उभी राहतात? कारण पुण्य करताना माणूस जेवढं जपून पुण्य करत नाही, तेवढं पाप करताना जपून पाप करतो. कोणी पाहू नये, इकडं पहा तिकडं पहा, जपून चला, गपचूप चला. का? याने बघितलं तर चोरी होणार नाही, याने पाहिलं तर वाईट करता येणार नाही. अंतःकरण पाप करताना माणसाचं जेवढं एकाग्र असतं तेवढं पुण्य करताना नसतं ना. प्रवचन ऐकताना असतं का? नाही ना. परमार्थाच्या दृष्टीने चिंतन केलं तर आपण इतका अंतर्मुख होतच नाही, पण संसाराच्या दृष्टीने बघा बरं, मोटर चालू करायची असली तर माणसाचं ऐका, प्रवचनाला बसले तर डुकल्या खातील, गप्पा मारतील, अलीकडे मोबाईल आलेत, मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये मेसेज तपासत बसतात, काही बी करतात, पण प्रवचनाकडे लक्ष नसतं. पण मोटर चालू करायची असेल, 10 वाजता जर लाईट यायची असेल तर 50 वेळा घड्याळ बघतो, 10 कधी वाजतील, 10 कधी वाजतील. लाईट आल्यानंतर एक क्षण तरी थांबतो का? कशा करता सांगतोय? आपलं अंतःकरण जिथं आसक्त होतं आयुष्यामध्ये, आयुष्यभर ज्याचं आपलं चिंतन असतं ना, त्या घटना मरताना माणसाच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. म्हणून मरणाऱ्या माणसाकडे बघा तुम्ही. खरं तर मरणाऱ्या माणसाच्या जवळ आपण जर बसलो असेल, तो माणूस जर जाण्याच्या बेतात असेल, तर माणसाने रामकृष्ण हरी जप करत बसावं त्याच्या कानाजवळ, किंवा श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करत बसावं. माणसं तसं करत नाहीत. हा, मला ओळखलं का, मला ओळखलं का? नवरा जर असेल आणि बायको म्हणते मला ओळखलं का, नवरा मला तुला ओळखलं म्हणूनच नाही तर अळंदीला गेलो असतो ना, तुला ओळखलं म्हणून तर ही अवस्था आली. मारताना आयुष्यभर केलेली सगळी कर्म, पाप कर्म माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहतात, बाकी काही दिसत नाही त्याला. म्हणून वैष्णव जे आहेत ते वैष्णव आयुष्यभर जोडी नामस्मरणाची जोडी करतात. का? कारण हेच माणसाला जन्म मरणाच्या कचाट्यातून सोडवणार आहे. म्हणून आपलं चिंतन होऊन गेले की मरताना जे स्मरण असतं तशा प्रकारचा माणसाला काय मिळतो? जन्म मिळत असतो. म्हणून
याने काय केलं, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. परिणाम काय झाला, पापे अनंत कोडी गेली त्यांची. कोडी शब्दाचा अर्थ इथं प्रकार असा आहे बरं का. कोडी म्हणजे कोटी नाही. कोडी शब्दाचा अर्थ काय 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 म्हणतात, प्रमाण असं म्हणतात. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची. कोटी नाही, कोडी आहे. कोडी म्हणजे प्रकार. अनंत प्रकारची पाप नामस्मरणाने जातात. भयंकर प्रकार आहेत. अहो, श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन आहे. कोणतं काम केल्यानंतर माणूस कुठल्या नरकात जातो असं वर्णन आहे. आणि लगेच 5व्या स्कंदाच्या शेवटी आहे बहुतेक, आणि लगेच 6वा स्कंद चालू होतो. 6व्या स्कंदाच्या पहिल्याच अध्यायात अजामिळाचं चरित्र सांगायला सुरुवात केली. मग तिथं असं विचारलंय शुकाचार्याने परीक्षिताला की का एवढी पाप आहेत म्हणल्यानंतर माणसाला उद्धारण जाण्याचं काही साधनच नसेल. नाही कसं म्हणले, आहे ना. नामस्मरण असं साधन आहे की ते जीवाला उद्धरून देतं. अहो म्हणले, नामस्मरण करणारे पुण्यवानाचं असतात, ते उद्धरून जातील, पण अतिशय पापी असणाराचा उद्धार होतो का, त्याच्याकरता अजामिळाचं चरित्र आहे. ब्राह्मण आहे, वेदशास्त्र शिकलेला आहे, फार म्हातारा झालेला आहे, तरीही त्याने एक बाई घरात मध्ये आणून ठेवली. इतका पापी असताना सुद्धा त्याचा उद्धार नामाने. अजामिळ पापे राशी नामे नेला वैकुंठाशी, तुकोबारे सांगतात. म्हणून अनंत प्रकारची जरी पाप असली तरी ती अनंत प्रकारची, म्हणजे अनंत प्रकारचे कितीही पाप असू द्या, नामस्मरणासमोर ते टिकत नाहीत. माग आपलं झालेले हरि उच्चारणी अनंत पापराशी जाते अशी तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. मग हे जे नामस्मरण आहे ते कसं आहे, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. याचे दोन अर्थ बरं का. अनंत जन्माचे तप एक नाम म्हणजे तुम्ही अनंत जन्मामध्ये जर तपश्चर्या केली असेल तर तुमच्या मुखात नामस्मरण येईल, असा एक अर्थ. अनंत जन्माचे तप एक नाम, एक नामस्मरण येण्याकरता अनंत जन्माचं तप लागतं. कीर्तनकार एक गोष्ट सांगतात, आपण ऐकलेली पण सांगतो. एक म्हातारी बाई होती, म्हातारी झाली. तिने आयुष्यात कधीच देवाचं नाव घेतलं नव्हतं, कधीच नाही. पोरं सात्विक निघाली, पारमार्थिक निघाली. पोरांना वाटायचं आईने नामस्मरण करावं. आता आईचं वय झाले, कधीतरी म्हातारी जाईल. म्हणून पोरांनी काय केलं, म्हातारी थकली होती, चालता येत नाही, काय नाही काय नाही, आता थोडे दिवसाची सोबती नाही असं वाटल्यानंतर धाकट्या पोरांनी म्हातारी उचलली, आणि म्हातारी उचलल्यानंतर मंदिराच्या समोर म्हातारी ठेवली. आणि आईला विचारलं, आई हे काय? बाई म्हातारी बाई ती आयुष्यात कधी मंदिराकडे गेली नव्हती. आई हे काय? ती म्हणली, बाबा जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं असलं असतं, मंदिर म्हणले नाही बाई. एवढी कडक झाल होती म्हातारी. पोराला वाटलं अवघड आहे बाई, आई तर मंदिर म्हणा तयार नाही. मग पोराने म्हातारी उचलली, पार मंदिराच्या दारातच ठेवली, नेऊन देवळाच्या दारात, गाभाऱ्याच्या दारात. आई मूर्तीकडे हात केला आणि सांगितलं, काय आहे? आई म्हणली, बाळा जिथं जिथं गाव असतं ना तिथं तिथं असलं असतंच म्हणली, आणि जिथं जिथं असलं असतं ना तिथं तिथं असलं असतंच. देव काय म्हातारी म्हणली नाही, एवढी कडक म्हातारी. मेली म्हातारी, मरायलाच टेकलेली होती. मेल्यानंतर काय सगळा विधी झाला. विधी झाल्यानंतर पोराला पश्चाताप झाला. काय म्हणजे आपली आई साधना न करता मेली. पण असं म्हणले, काशीचं वर्णन केलेले की काश्या मरणान्मुक्ती, तुम्ही अजूनही काशीला जा. मेलेली माणसं म्हणजे काय तर जुन्या काळात मरायलाच माणसं काशीला जायची. अजूनही तिथं बाहेर गावची मेलेली प्रेत काशीमध्ये आणून जाळतात. कारण काशीमध्ये स्वतः भगवान शंकर मेलेल्या माणसाच्या कानामध्ये मृत्युंजय मंत्राचा घोष करतात आणि तिथं त्या प्रेताचा उद्धार होतो, असे तिथलं महात्म्य आहे. म्हणून पोराला असं वाटलं की चला आईने आयुष्यभर परमार्थ केला नाही, कमीत कमी काशीत अस्थि विसर्जन तरी करून येऊ. म्हणून त्याने तो डबा घेतला अस्थीचा, रेल्वेमध्ये बसला. रेल्वेमध्ये बसल्यानंतर निघाल्यानंतर दिल्लीमधून त्याला रेल्वे बदलायची होती, पण तो सकाळी सकाळी पोहोचला. काशीला जाणारी रेल्वे संध्याकाळी होती. दिवसभर काय करायचं. योगायोगाने त्याचा मित्र दिल्लीत राहत होता. त्याने मित्राला फोन केला, म्हणलं काय करतोय? काय ना म्हणलं, मी आज सुट्टी होते. वा वा म्हणले, का? म्हणले मी आलोय, अशी घटना घडली, आईची आस्ते घेऊन आलोय, दिवसभर कुठं? अरे ये ना म्हणले, मग आपल्या घरी दिवसभर थांब, संध्याकाळी गाडीला थोडं नेऊन सोडतो मी, काय काढतं? गेला म्हणतो. गेला. सकाळचे त्याने स्नान केलं, जेवण वगैरे केलं सगळं. ते म्हणजे आता दिवसभर काय बसायचं, चल फिरून येऊ म्हणजे दिल्लीत, लाल किल्ला अमकं तमकं सगळं. आग्र्याचा ताजमहाल ते जवळचे सगळं बघून आले 2-3 वेळा. ते चल म्हणले बघून येऊ. बघून येऊ म्हणल्यानंतर गेले बघाय. आता गडबड अशी होती, त्या मित्राच्या बायकोला पाहुण्याच्या पिशव्या उचकायची सवय होती. काय कोणाला कसली सवय असेल काय सांगता येत नाही. आता ही गेले निघून गेल्यानंतर हिने पिशवी उचकली त्या डबा. तिला वाटलं काहीतरी दिला असं लाडू कानवलं, लोक प्रवासात आणतात खायला. तिने ते उघडलं तर त्याच्यात हाड. ती म्हणली, बाया मेले मोडते, खात्यात डब्यात भरून आणतात. तिने ते घेतलं आणि दिलं गटरात टाकून.
त्याच्यात त्या वजनाची दगड भरली, डबा तसा ठेवून दिला. हे आले फिरून. आल्यानंतर संध्याकाळी रेल्वेची वेळ झाली होती, मित्रांनी सोडलं. यांनी पाहिलं वजनदार हाय पिशवी, काय अडचण नाही म्हणला. रेल्वेत बसला, काशीला गेला. काशीमध्ये ब्राह्मण पाहिला. ब्राह्मण पाहिल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं बसा विधी करायला. विधी करायला बसली. काय ब्राह्मणाने तो मंत्रघोष करायचा तो केला. काढा म्हणले आईची असती. आईची असती काढा. आस्ती काढा म्हणल्यानंतर जसा डबा उघडला तसं कुठे म्हातारी गायब, दगड त्याच्यात. तो म्हणला काय म्हातारी खतरनाक आहे, आयुष्यभर तर साधना केलीच नाही, हाडा आणली तर हाडी पण हितवर आली नाही. नाराज झाला, गावाकडे गेला. थोरल्या भावाने विचारलं का रे बाळू लयच नाराज दिसतोय. अरे म्हणला म्हातारी मधीच कुठेतरी गायब झाली. बरोबर म्हणले राहू दे म्हणला, मी काय थोड्या आस्ती ठेवलेले आहेत म्हणला, ते घेऊन आपण सगळीच गाडी करूनच जाऊ. मग कशी गायब होती बघू म्हणले. ते आपली एक डबी, आपली मिसळीच्या डबी सारखी बारकी डबी, त्याच्यात ते त्याने काय केलं होतं, आस्तीचा भोगा करून ठेवला होता, पीठ करून ठेवलं होतं. ते भरलं, गेले गाडी करून. काशीला गेल्यानंतर पुन्हा मग ती ब्राह्मणाने विधी तो सारखा डबी उघडून बघायचा, पण कारण पहिला अनुभव जमेला होता ना त्याच्या. आहे का गेली, आहे का गेली, आहे का गेली. पाहिलं सगळं विधी करेपर्यंत अगदी व्यवस्थित विधी झाला. आणि सांगितलं सोडा म्हणले, त्या गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून, गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं. सगळं झालं. म्हणले आता तुम्ही स्नान वगैरे करा. आणि आता गेलं तरी चालते म्हणले, काय अडचण नाही स्नान करायला. मग आता पुरुष बाजूला होते, महिला अशा बाजूला खाली होत्या बऱ्याच अंतरावर. ते बाय तिकडे गेल्या, त्या दोघांच्या बायका इकडे गेले. आता डबी इकडे सोडली होती त्यांनी, बाया खाली गेल्या होत्या. आता पाण्याला वेग कमी असल्यामुळे काय झालं, ती डबी वाहत 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 नेमकी जिथं बायका आंघोळ करत होत्या तिथे गेलेली होती. आणि धाकट्या सुनबाईनी म्हणजे धाकट्याच्या बायकोनी पाण्यामध्ये, आता कसे माणसं काय करतात, गेले की तीर्थात पाणी असं देवाला सोडतात उजळ. तिने काय केलं, पाण्यात बुडी मारली आणि हातात असं पाणी घेतलं. जसं हातात पाणी घेतलं तशी ती डबी तिच्या हातात आली. तिला माहितच नव्हतं डबीत काय ते दाबले बिल होती डबी. तिला एवढा आनंद झाला की आपल्याला गंगेने प्रसाद दिला. काय बायच्या चेहऱ्यावर आनंद, काहीतरी तर तीर्थात जर कोणी काय दिलं तर मग बायाचा आनंद काय विशेष असतो. तिला एवढा आनंद झाला. मग काय तिला कोणी म्हणजे तिने दुसरी कामं कोणाला करूनच दिली नाही. सगळ्याच्या पिशव्या तीच गाडी टाकायची, सगळ्याला पाणी तीच आणून द्यायची, सगळ्यांना नाश्ता तीच द्यायची. हे बाकीचे म्हणले काय झालंय असं, एवढं आतापर्यंत कुचारपणा करायची काम करायला, बळच देवावर. आता सगळ्याची कामं माझ्या गंगा प्रसन्न झाली. म्हणजे याला वाटलं झालं असं काय, कशाला विचार देत. गावाकडे आल्यानंतर सगळ्याला भोजन, मग 14 तेराचं भोजन सगळ्याला, सगळं गाव जेवाय बोलवलं. गाव जेव्हा बोलावल्यानंतर सगळी पंगत बसली, स्वयंपाक तयार, पंगत बसली. पंगत बसल्यानंतर आता हिची काही सगळ्याला, मी तर सांगितलं बाईला काही मिळालं तरी मिळण्यात आनंद नसतो, ते दुसऱ्याला जावण्यात आनंद असतो. ही लयच आनंदात होती. गावातल्या बाया म्हणल्या का ग तू तिकडून आल्यापासून खूपच आनंद आहे, एवढं काय, गंगा प्रसन्न झाली माझ्यावर, आणि काय दिलं गंगेने. आणि हे बघ म्हणली ही डबी उघडून सगळ्याला दावत होती. ते राखण ते याचं लक्ष गेलं त्याच्या मालकाचं, काय दाखवती. ती डबी बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं ही डबी तर आपणच नेलेली. पंक्तीत पदार्थ वाढायला सुरुवात झाली होती फार. हो वाटच बघत होते कधी संकल्प सोडते ते. आणि त्याने जशी डबी पाहिली तशी याने वरडून सांगितलं पंक्ती थांबवा. म्हणले का म्हातारी माघारी आली. कशा करता सांगतोय. अहो एवढं नामस्मरण सुलभ आहे तरी काही माणसं, अहो पुण्यात राहणारी काही माणसं आहेत त्यांना आळंदी जवळचा शिर्डी ते साईबाबा माहिती पण आळंदी माहित नाही. अजून आळंदी माहित नाही. पुण्यात राहून पुण्याचं आळंदीचं अंतरच किती 20-25 किलोमीटर अंतर आहे फक्त. किती दुर्दैवी माणसं आहेत. म्हणून अनंत जन्माचे नामस्मरण येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. एवढं सोपं नाही. किंवा अजून एक अर्थ असा होईल त्याचा काय, अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्मामध्ये सत्कर्म जर तुम्ही केला असेल, अनंत जन्मामध्ये साधना केली असेल तर अनंत जन्मानंतर तुम्हाला नाम येईल. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ असा आहे, तुम्ही अनंत जन्मामध्ये तपश्चर्या जर केली असेल तर अनंत जन्माची तपश्चर्या आणि एकदा घेतलेलं नाम हे दोन्ही सारखंच आहे, असं एक अर्थ आहे. एकदा तुम्ही नामस्मरण, आपण पार्वतीचं उदाहरण पाहिलं होतं ना, जेव्हा भगवान शंकराला गडबड झाली, भगवान शंकर म्हणजे आज आपण दोघंही जेवू. बरेच दिवस झाले म्हणजे लग्नात जेवलो होतो दोघं संघ, बरेच जेवलोच नाही. आज मला वाटते आपण दोघं जेवू. पार्वती म्हणली पण माझा नियम राहिलाय. म्हणजे काय नियम आहे. विष्णू सहस्रनामाचा नियम आहे माझा.
भगवान शंकर म्हणले काय नाही विष्णू सहस्रनाम म्हणायची गरज नाही. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. एक राम मन म्हणले, राम म्हटलं की 1000 नाव घेतल्यात जमा होते म्हणले. राम म्हणे लावून गावलं जेवायला. कशा करता सांगतोय. मग तुम्ही कितीही तपश्चर्या केली तरी त्या तपश्चर्याची बराबरी करणारं फक्त एकच नाम आहे. मी कीर्तनात नेहमी उदाहरण सांगत असतो. अहो नामस्मरण जे 2000ची नोट आहे आणि बाकीची साधनं म्हणजे 50ची नोट, 2 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट. गमत काय आहे का? 2000च्या नोटामध्ये 500ची नोट पण आली, म्हणजे 500 रुपये पण आले, 100 पण आले, 200 पण आले, सगळेच आले. 200 रुपयाच्या नोटामध्ये 2000 येतील का? नाही येणार. नामस्मरण हे 2000च्या नोटासारखे. म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार. पुढे आलेच आपल्याला. म्हणून अनंत जन्मामध्ये जर तुम्ही तपश्चर्या केली असेल तर ती अनंत जन्मामध्ये केलेली तपश्चर्या आणि एकदा तुम्ही जर निष्ठेने घेतलेले नाम, हे दोन्ही सुद्धा एकाच वजनाचं आहे. एकाच वजनाचं. काय तुम्ही करता महत्व नाही, भाव काय महत्व आहे. चला तुम्हाला भागवतात रुक्मिणीचं चरित्र सगळ्याला माहिती आहे. सत्यभामेने नारदाला विचारलं, नारदा एखादी वस्तू जर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळावी असं वाटत असेल तर माणसाने काय करावं? नारद म्हणजे सोपं आहे. जी वस्तू आपल्याला पुन्हा मिळावं असं वाटते ती वस्तू माणसाने दान करत जावी. तुम्हाला काय सोनं मिळावं वाटतं का? बघा अधिक महिना चालू आहे, पुन्हा माझ्यासारखा महाराज तुम्हाला भेटणार नाही. बिनधास्त तुम्ही मला उद्या तोंड खायला बोलवा आणि काय असं नसन ते सोनं मला द्या, तुम्हाला सोनं मिळणार. आपा तुमचा काय विचार आहे? बघा मी बोलत नाही, शास्त्र असं सांगते तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती दान करावी. रुक्मिणी म्हणजे नारदाने विचारलं तुम्हाला काय नेमकं काय अडचण काय? काय ना म्हणले, भगवान श्रीकृष्ण जन्मोजन्मी पती मिळावा ही माझी अपेक्षा आहे. नारद म्हणले मग दान द्यावं लागत. सत्यभामा म्हणले पण कोण घेणार? तुकाराम महाराज पाठीत घेऊन फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐता लोक म्हणले देव नलगे, देव नलगे, साठवणीचे रुंदले जागे. देव घ्यायला कोणी तयार नाही. नारद म्हणले कोणी तयार नसलं तरी हो पाठ्या तयार आहे ना, मला द्या. रात्रभर म्हणले, दिवस रात्र हातामध्ये चिपळ्या घेऊन इना घेऊन माझं कामच ते चाललंय. त्याची प्राप्ती करण्याकरताच हे सगळं साधन चाललंय. आणि सोडा संकल्प म्हणले. सत्यभामेने संकल्प सोडला की आजपासून कृष्ण भगवान श्रीकृष्ण तुमचे. वाला हात घेऊन नारद तसेच सभेत गेले. अय कृष्णा ये खाली. सगळे असे बघायला लागले. राजाला असं बोलतोय कृष्ण, काय झाले? बोलायचं नाही अजिबात. आताच तुमच्या पत्नीने तुम्हाला मला दान दिले. हे बघा हात सुद्धा वाळला नाही, वराच हात संकल्प सोडलेला. देव उतरले खाली आले. काय करू नारदा? काय नाही म्हणले, हे माझ्या चपला. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका असं प्रमाणे सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या शिरी धरुणी भगवान परमात्म्याने नारदाच्या चपला डोक्यावर घेतल्या, जनाबाईच्या बगलत घेतल्या, नारदाच्या डोक्यावर घेतल्या. म्हणून त्या चपला खायची सुद्धा आपली लायकी नाही असं आपण चिंतन करतो एक दिवशी. नारदाला देवाने म्हणले, नारदा ती विनांची प्रजा ना माझ्याकडे. नारद म्हणले मी इतका मूर्ख आहे काय? त्या भांडवलावर तुम्हाला घेतलंय, प्राप्त केले. या हे तर आमचं वारकऱ्याचं भांडवले. विना पकवास टाळ याच्याशिवाय आम्हाला दुसरं काय भांडवल आहे? आम्हाला दुसऱ्या भांडवलाला आम्ही किंमत देत नाही. आमचं हेच भांडवल आहे. हो आणि हे देतो का मला? देणार नाही. झालं गेले नारद घेऊन. आता हे सत्यभामेने वैयक्तिक कुटाणा केला होता बरं का, बाकीच्यांची परवानगी घेतली नव्हती. आणि सार्वजनिक कुठलंही काम करायचं म्हणलं की सगळ्याला धरून केलं तर त्याच्यात आनंद असतो. आणि सार्वजनिक कामात जर एखाद्याने आपलं डोकं चालवायचा प्रयत्न केला का नाही, ते सगळ्याला आवडत नसतं. आता देव म्हणजे काय? एकट्याची मालमत्ता का? 16,107 अजून तशाच होत्या, त्यांना कोणालाच माहित नाही. म्हणजे साधा व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा नाही. असा गेले म्हणून काही नाही. आणि जसे बातमी कळली तशा सगळ्याच सत्यभामेला शिव्या द्यायला लागल्या. एकटीचाच होता का? आमचा काय अधिकार नाही का? आम्हाला विचारायला काय झालं होतं? आता सत्यभामेचं डोकं सगळ्या खायला लागल्यानंतर सत्यभामा पुन्हा नारदा कळाली, नारदा दिलेली वस्तू माघारी घ्यायला काय करावं लागल? नारद म्हणते काय नाही, देवाच्या वजनाचं काहीही मला द्या असं बोलणं बरं का, सोनं द्या असं काय नाही. देवाच्या वजनाचं काय? आता सत्यभामेला गर्व होता. काय गर्व होता? सत्यभामेला तिच्या वडिलांकडून शमंतक नावाचा मणी मिळाला होता. तो शमंतक नावाच्या मण्याचा विशेष भागवतात असा सांगितलाय, तो रोज 8 भार सोनं द्यायचा. 1 भार म्हणजे किती तोळ?
मी गणित काढलं होतं पण आता माझं विसरून गेलं. कथा सांगताना ते पानावले ते बघून सांगत असतो पण आता कुठं भागवत समोर काय 108 तोळे का काय असं काहीतरी आहे ते गणित बरं का. 108 तोळे रोज द्यायचा तो मनी. कसा तोळा चाललाय आता 50च्या पुढे वाटतं काहीतरी नाही का. इतकं सोनं रोज. त्याच्यामुळे सत्यभामा म्हणली वाटते का काय ना सत्यभामा म्हणली दुसरं काय द्यायचं नाही, सोन्यातच देवाला मोजायचं, देवाच्या वजनाचं सोनं द्यायचं. झालं. देवाला एका पारड्यात ठेवलं आणि सत्यभामेने आपल्या घरात होतं नव्हतं ते सगळं सोनं टाकलं पण देवाचं पारडं तसभर बी हल्लं नाही. सत्यभामेने आपल्या अंगावरचे दाग काढून टाकले, काहीच फायदा झाला नाही. बाकीच्या ज्या राण्या होत्या त्या बाकीच्यांच्या बी महालातलं सोनं आणायला सांगितलं, अजिबात हल्लं नाही. बाकीच्या राण्यांच्या अंगावरचं सोनं सगळं काढलं, अजिबात हल्लं नाही. गवळण म्हणतात पण ते शेपट आहे बरं का, गाठ्यात गवळण नाही. रुक्मिणी तुम्ही स्वस्त, मी पण म्हणतो गाठ्यात नाही. आणि काय करायचं, काय करावे काही कळेना, शरण मग जावे कोणा उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. शपथ गवळणी म्हणतात बरेच जण. मग काय करावं, कोण राहिले पाहिलं तर रुक्मिणी नव्हती तिथं. रुक्मिणी नाही तिथं म्हणल्यानंतर गेले आणि ही गवळण तिथली त्या प्रसंगात तुम्ही स्वस्त का बसलाय म्हणजे चला काय झालं. पण एक केला अवघ्या मिळवणी, सुवर्ण भारंभार देवोनी उठा की चला. रुक्मिणीने ऐकलं सगळं. रुक्मिणी आईसाहेब उठल्यानंतर समोर तुळशीचं वृंदावन होतं, त्याला एक प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, एकच पान तुळशीचं तोडलं. आल्यानंतर वर्णन असं आहे, काही ठिकाणी ते सगळ्या सोन्यावर ठेवलं म्हणतात, काही ठिकाणी सगळं सोनं काढायला लावलं, फक्त पान पारड्यात टाकलं. जसं पान पारड्यात टाकलं तसं देवाचं पारडं उचललं. काय वजनदार आहे मग, सोनं वजनदार आहे का तुळस. तर सोन्याला भीती आहे, तुळशीला एकट्याला जर गाठलं चोराने तर काय अडचण. अंगठी बिंगठी असली तर काढून ठेवा, माझ्याकडे देऊन ठेवा. हो, आणि माझ्याकडे हे बघा आमचं सोनं घेऊन जातो मी. त्याला भीतीच नाही कसली अजिबात. काय कशा करता सांगतोय, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भौतिकतेला शून्य किंमत आहे, शून्य, काहीच किंमत नाही. एक अंतःकरणातला शुद्ध भाव असेल तर भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. काय अभंगाची सुरुवात नाही. हा बरोबर, हरी हरी तुम्ही म्हणाला सकाळी, तेने माया जाळ तुटेल, अनेक नका पडो गाबाळाच्या घरी पडू येते थोरी नागवन, भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावं पतित वेळोवेळा. तो कामाने हात कृपेचा सागर, उतरील पावेल पार भव नदीचा. एक तुळशीदळ. अहो भगवान शंकराच्या चरित्रात सुद्धा असंच आहे ना, एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. भगवान शंकराला काय लागतं, एक बेलाचं पान आणि पसाभर. चरित्रात असं वर्णन नाही, एक भिल्ल भगवान शंकराची पूजा करायचं. कशी करायचं माहितीये का, जंगलात राहत होता, भिल्लच होता तो. तोंडात पाणी आणायचा, भांडण नव्हतं ना, भगवान शंकराला अभिषेक केला पाहिजे, तोंडात पाणी आणायचं, भगवान शंकराला अभिषेक घालायचं. तोंडात त्या पाण्याने वर जर कचरा झाला असेल तर काढायला काही, उभा राहायला काही स्टूल असं काही नव्हतं, पिंडीवर चपलं सकट पाय देऊन उभा राहायचा आणि वरच जाळ्या वगैरे काढायचा. देवाला नैवेद्य दावायला काय, कोणतरी एखादा पशु मारायचा आणि मांसाचा तुकडा आणून देवा पुढे ठेवायचा, तरी देव प्रसन्न झाला. आपण तर खूप चांगले पदार्थ ठेवतो देवा पुढे, पण मला नाही वाटत देव प्रसन्न होईल म्हणून. का नाही, आपल्या अंतःकरणात भावच नाही ना. आपल्या अंतःकरणातला भाव काय, उसाला किती भाव मिळतोय, किती टप्प्यात मिळतोय, हा आपला भाव. देवाकडे येतो ते कशा करता, लवकर माझा नंबर लागू दे, आता उद्या थोडी चालू होणार आहेत, काय टोळे आलेले आहेत. देवाकडे काय मागायचा तू. परीक्षेच्या काळामध्ये बघा, एरवी पोरं देवाकडे कधीच नसतात, परीक्षेच्या काळात असले बघा पोरं सगळे लगेच, देवा मला पास कर. देव म्हणतो तुला बरोबर करतो, काळजीच करू नकोस. वर्षभर तो जेवढा धिंगाणा घातलाय त्याचं तुला पेमेंट होणारच आहे, त्याची काही अडचण नाहीच आहे. कशा करता सांगतोय, अनंत जन्मामध्ये तप केलं तर त्या तपा इतकं पुण्य एका नामस्मरणात आहे. ज्ञानोबा सांगतात, अनंत जन्माचे तप एक नाम. आणि हा मार्ग कसा आहे, सर्व मार्ग सुगम हरिपाठ.
सर्व मार्ग सुगम, मार्ग शब्दाला सर्व हे विशेषण लावलेले बरं का. हा मार्ग आहे कोणचा, नामस्मरणाचा मार्ग आहे. पण हा मार्ग कसा आहे, सर्व मार्ग सुगम, सगळ्या मार्गामध्ये सोपा मार्ग आहे. काय लागतं नामस्मरण करायला, न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ करावं लागत नाही, तोंड धुवा लागत नाही, म्हणजे हे करायचंच नाही असं नाही. हे करायचे, आंघोळ करायचे, तोंड सगळं धुवायचं. पण समजा एका दिवशी काय आजारी असो आपण, आपल्याला डॉक्टरने सांगितलं असेल किंवा आपल्यालाच कळत असेल की आंघोळ केल्यानंतर आणखी ताप वाढू शकतो, अशा जरी अवस्थेत असलो आणि जरी आंघोळ नाही केली, तोंड नाही धुलं, नामस्मरण केलं, तरी पवित्र होऊन नामस्मरण करणाऱ्याला जितकं पुण्य मिळतं तितकंच पुण्य आपण स्नान न करता म्हणजे आजारी अवस्थेमध्ये असताना जर नामस्मरण केलं तर तेवढंच पुण्य मिळतं. इतकं सोपं आहे. पुढे येणारच आपल्याला अभंग, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आपल्याला पुढे येणारच आहे ना प्रमाण. सोपं आहे. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ, असं नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र आहे. अन्यस्मात्, अन्यस्मात् म्हणजे बाकीच्या साधनावरून, सौलभ्यम भक्तीमध्ये बाकीच्या साधनापेक्षा सुलभता आहे. योगाचं साधन करायचं म्हणलं की ज्ञानोपरायणित असं वर्णन केलंय. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देह वद्भिर वाप्यते. ज्ञानोपरायणची कल्पकता काय बघा तुम्ही. उगत ज्ञानोपरायणे असं उदाहरण दिलेले, लोहाचे चणे जे बोचऱ्या पडते खाणे ते पोट भरणे की प्राणशुद्धी नेणं. हरभरे दिले खायला कोणाला, सगळे दात ज्याचे पडलेत अशा बोचऱ्या माणसाला हरभरे खायला दिले, खाता येतील? आम्ही कार्यक्रमाला फिरतो, ज्याला दात नाही त्याच्या शेजारी मुद्दाम जेवा बसायचं नाश्ता पिष्टा असल्यावर. का? कारण त्याच्या पोह्यातले शेंगदाणे सगळे आपल्याला मिळतात. ज्ञानोबरांची कल्पकता बघा तुम्ही काय. ज्ञानोबराय सांगतात बोचऱ्या माणसाला हरभरे, बरं हरभरे म्हणजे नुसते हे हरभरे नाही, लोखंडाचे हरभरे. साधे हरभरे खायचे जिथं पंचायत तिथं लोखंडाचे हरभरे खाता येतील? हे जसं बोचऱ्या माणसाला अशक्य आहे तसं योगाचं साधन तुमच्या आमच्या सारख्याला अशक्य. कारण पंक्तीला बसला की घडी 50 गुलाबजाम शिवाय थांबत नाही, 10-15 भाकरीचा मुडदा पाडल्याशिवाय ह्याला चैन पडत नाही. त्याला योगाचं साधन जमल का? त्याला जमत नाही. ज्ञानाचे साधन शम दम काय विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व हे आपल्या ठिकाणी नाही. कर्म करावं म्हणलं तर कर्मासाठी लागणारे जे काय आहे ते साधन आपल्याकडे नाहीत. सगळ्या मार्ग कर्म करायचं म्हटल्यानंतर सगळीच कर्म सगळ्याला करता येत नाही ना. आपलं चिंतन चालतं. पुत्र कमिष्ठी नावाचा यज्ञ सांगितलेला आहे, ज्याला मुलगा नाही त्याने तो करायचा असतो. एखाद्याला समजा 10-15 पोरं आहेत आणि तो म्हणला मला पुत्र कामेष्टी यज्ञ, त्याला अधिकार आहे का? त्याला अधिकार नाही. कर्म करायचं म्हटल्यानंतर कर्माचं सुद्धा विशिष्ट अधिकारी आहे. अर्थी पाहिजे, विद्वान पाहिजे, शास्त्रा परिदस्त पाहिजे, असे आपण चिंतन करून आलो माग. आपण कर्म करण्याकरता जागा पवित्र पाहिजे, आपण पवित्र झालो पाहिजे. सगळ्या काही अडचणी आहेत, पण नामस्मरण करण्याकरता कुठलीच अडचण नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात सर्व मार्ग सुगम हरिपाठ. सगळ्या मार्गामध्ये सोपा हरिपाठ आहे. सोपे वर्म आम्हाला सांगितलेले संते टाळ दिंडी हाती तुकोबाराय सांगतात. बर आणखी काय विशेष आहे? योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी. हे हरिपाठात विलयाला जातात. विलयाला जातात म्हणजे योगाने जे आपल्याला साथ मिळणार आहे ते नामाने मिळतं. याग म्हणजे यज्ञाने जे आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा नामाने मिळतं. क्रिया म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्माने जे आपल्याला प्राप्त होणार आहे तेही नामाने मिळतं. धर्म असा शब्द आहे, त्याच्यामध्ये धर्म आणि अधर्म दोन शब्द आहेत. धर्माने जे मिळतं तेही नामाने मिळतं. अधर्माने काहीच मिळत नाही. काहीच मिळत नाही का? मिळतं ना. अधर्माने पाप मिळतं, ते पापही नामस्मरणाने जातं. आणि पुढे सांगितले माया सुद्धा नामस्मरणाने जाते. मागचं चिंतन सगळं झाले आपल्याला, त्याच्यामुळे त्याचा विस्तार मी करणारच नाही. योग केल्यानंतर काय मिळतं? योग चित्त वृत्ती निरोधः, योगाने अंतःकरण शांत होतं. याग म्हणजे यज्ञाने काय स्वर्गातील लोकांची प्राप्ती होते. कर्म केल्यानंतर चित्ताची शुद्धी होते. धर्म केल्यानंतर काल परवाच आपलं धर्माचं चिंतन झाले. सामान्य धर्म विशेष धर्म आपण चिंतन केलं. धर्माने सुद्धा अंतःकरण शुद्धीच होते. अधर्माने मिळणारं पाप तेही जातं. माया हा नवीन शब्द आतापर्यंतच्या अभंगात आपल्याला आलेला आहे. माया म्हणजे काय? माया या शब्दातच मायेची व्याख्या आहे. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, ही सर्व नाव आहेत संस्कृत मधली. या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही. जे नाही त्याला माया म्हणतात. नाही त्याला माया म्हणतात.
नेहमी उदाहरण सांगत असतो. जनक राजाला स्वप्न पडलं, झोपला होता जनक राजा, स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये दुसऱ्या राज्याने आक्रमण केलं, जनकाला हरवल्यानंतर सांगितलं प्रत्येकाला, गावातल्या त्या देशातल्या लोकांना, याला कोणीच पाणी सुद्धा द्यायचं नाही, अन्न द्यायचं नाही, काही द्यायचं नाही. वरवन भटकत होता, भूक लागली होती, 10-15 दिवस पोटामध्ये काय नव्हतं. जुना काळ होता, माणसं अन्नाशिवाय बरेच दिवस राहू शकत होती. कारण असं वर्णन नाही, युगाच्या मानाप्रमाणे प्राण राहण्याचं ठिकाण बदलले. कृतयुगामध्ये माणसाचा प्राण हाडात राहायचा. जोपर्यंत हाड आहे तोपर्यंत माणूस मरत नव्हता, त्याला जरी खायला नाही मिळालं तरी सुद्धा. तिथून पुढचं युग चालू झालं. तिथून पुढच्या युगामध्ये माणसाचा प्राण अस्थिमध्ये राहू लागला, मांसामध्ये राहू लागला. अस्थि म्हणजे हाड, मांसात राहू लागला. नंतरच्या युगामध्ये माणसाचा प्राण रक्तात राहू लागला. जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत माणूस जीवन. पण कलियुगामध्ये माणसाचा प्राण अन्नात राहतो. अन्न तुटलं, बघा बघा, एखादं जाण्याच्या बेतात असलं, कसं काय परिस्थिती, आता अन्न पाणी तुटलेलं आहे. माणसं काय समजून जातात, काय 4 दिवसाची सोबती आहेत, आता काय आपलं यांचं जगण्याची शाश्वती नाही. तुम्ही सांगत होतो, जनक राजाला कोणी काय देईना, 15 दिवस फिरत होता, त्याच्या राज्यात तो कोणी दिलं नाही. वेश ओलांडून दुसऱ्या राज्यामध्ये गेला. योगायोग असा तिथं भंडारा झाला होता, जेवणाची पंगत झाली होती आणि आचार्य लोक भांडी घासत होते. याला वाटलं बरं झालं, इथं काहीतरी मिळण्याची शक्यता. गेल्यानंतर विचारलं, का हो 15 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचं कण नाही, काही खायला मिळेल का? ते आचार्य म्हणले, आमचा अंदाज जितका करेक्ट आहे म्हणले, घासभर जास्त नाही, घासभर कमी नाही, बरोबर स्वयंपाक झालाय म्हणले, काही शिल्लक राहिलं नाही. बघा म्हणले काहीतरी. बघा म्हणल्यानंतर ती पातेले घासत होती. ते म्हणले, हे बघा, हे पातेल्याच्या तळाला राहिले, त्याला काय म्हणतात? खरवड. खरवड म्हणतात त्याला. हे खरवड आहे, चालेल का? ते म्हणला, मारण्यापेक्षा हेच चांगलंय, द्या. पाठीमध्ये ते दिले त्याला द्रोणामध्ये. ऐका गंमत, द्रोणामध्ये हात घालणार तेवढ्यामध्ये एका गाहरीने झडप मारली, द्रोण खाली चिखलात पडलं आणि ते सगळं चिखलात मिसळून गेलं. असं झाल्यानंतर तो जनक राजा हैरे दैवा म्हणून मोठ्याने ओरडला. जसा मोठ्याने ओरडला तसा जागा झाला. शिपाई सगळीकडेच होते. उशाला काजू, बदाम, पिस्ते सगळं काय ठेवलेलं, फळं सगळ्या प्रकारची ठेवलेली, मिठाया सगळ्या प्रकारच्या ठेवलेल्या. राजा इकडं तिकडे बघायचा आणि स्वप्न आठवायचा, इकडे तिकडे बघायचा, स्वप्न आठवायचा. सेवकांना कळेना राजाला नेमकं झालं का. राजा साहेब काय झालं, काय झालं? राजा म्हणला, हे खरं का ते खरं? राजा काय म्हणला, हे खरं का ते खरं? आतापर्यंत असा प्रश्न राजाने कधीच विचारला नव्हता. जवळचे प्रधान आले, सचिव आले, ते काय मंत्रीगण होते सगळे आले. राजाचा सगळ्याला एकच प्रश्न, दुसरं काहीच नाही, हे खरं का ते खरं? ते म्हणले, जरा ह्यांच्या कुटुंबाला बोलवा. काय केलं? बोलवलं. राणे साहेबाला बोलवलं. काय झालं? अहो म्हणजे महाराज असं म्हणताय. राणे साहेब गेले. महाराज काय झालं? तिला पण तसंच, हे खरं का ते खरं? डोकं सगळ्याचं हँग झालं. काय करावं? योगायोग असा अष्टावक्र मुली तिथून चालले होते, जनकाचे गुरु होते. वा 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 गुरुजी म्हणले, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आलाय. काय झाले? काय ना म्हणले, राजे साहेब झोपेतून उठल्यापासून असं म्हणतात, हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं? जर त्या अष्टावक्र मुलीने ध्यान लावलं, नेमकं काय झाले ते पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं काय झाले ते. जनकाच्या जवळ आले. राजा काय झालं रे? काय नाही गुरुजी, हे खरं का ते खरं? अष्टावक्र मुनीने सांगितलं, राजा जसं हे तसं ते आणि जसं ते तसं हे. म्हणजे तुला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात तुला खायला काय नव्हतं, ते स्वप्न झोपायच्या अगोदर होतं का? म्हणजे नाही. आता जागा झाल्यावर आहे का? म्हणजे नाही. स्वप्न कसं आहे, आपले प्रमाण येऊन गेलेत बऱ्याच वेळा. ज्ञानोबा सांगतात, ये साथी आल्या ओळंगा सारण धरूचं शेवटचं चरण. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जायला राया. स्वप्नातलं जे आहे ते जागा झाल्यानंतर नाहीच आहे. तसं अष्टावक्र मुनीने सांगितलं, जसं स्वप्न फक्त स्वप्न काळातच दिसतं, जागा झाल्यानंतर स्वप्न नाही, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याचं एकदा ज्ञान झालं की हे जग सुद्धा स्वप्नासारखंच दिसतं म्हणजे भासतं. त्याला स्वतंत्र सत्ता नाही. कशा करता सांगतोय, याला माया म्हणतात. किंवा माया म्हणजे कल्पना आहे. मनाचे चिंतन करताना ज्ञानोबाईंनी असं केले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. चला उदाहरण सांगतो तुम्हाला गंमत म्हणून, मी नेहमी कीर्तनाला सांगत असतो. सगळ्याच्या घरी गिर गाया, म्हशी, गावरान गाया, आणि एक कुटुंब जरा असं गरीब होतं, त्यांच्या घरी काहीच नव्हतं. त्याच्या घरी लहान लेकरू होतं, ते जायचं बाकीच्या पोरांबरोबर खेळायला.
सगळ्यांच्या घरी दूध, त्यांना दूध नाही. मग हे आई बापाला म्हणायचं आपल्याला कधी म्हैस आणायची, आपल्याला कधी म्हैस आणायची, आपल्याला कधी म्हैस आणायची. तिने मालकाला आग्रह केला, खाऊ म्हणले, पोरं आपले दुसऱ्याच्या घरी जातात, बरं वाटत नाही, त्यांची पोरं दूध पितात, आपले पोरं तोंडाकडे बघतात, हे तारेवर सारखं म्हण. त्याने सांगितले, बघ काळजी करू नको, थोडे थोडे पैसे साचवले ते, आता येणाऱ्या शनिवारी काष्टीला जातो, म्हैस घेऊन येतो. एवढा बाईला आनंद झाला महाराज. बाई माळ विकायला दौंडला जातच होती. बाईने येताना दौंडून 4-5 मडके आणले. एक एवढं मडकं, एक एवढं मडकं, एक एवढं मडकं, एक एवढं, एक एवढं. हा दिवसभर कामाला गेलेला होता. ती बाई लवकर आली दौंडवरून. आल्यानंतर मडकी अशी एका ठेवली. आल्यानंतर त्या मालकाने पाहिलं, घरात उतरल. का ग म्हणली, मडकी कशाला? ते म्हणजे आपल्याला म्हैस नाही का आणायची? त्या मनात म्हणला, म्हशीचा मडक्याचा काय संबंध आहे? म्हशीचा मडका काय संबंध म्हणजे? अहो म्हशीचं दूध निघल. मग दूध निघल्यानंतर मी काय करणार म्हणले, या खालच्या डेऱ्यामध्ये विरजण लावणार. एका मडक्यात दूध राहील, वरच्या डेऱ्यामध्ये विरजण लावणार. ते घुसळल्यानंतर जे ताक तयार होईल ते ताक त्याच्या वरच्या मडक्यात ठेवणार म्हणले. आणि त्याच्यावर जे बारकं मडकं त्याच्यात लोणी ठेवणार. म्हणजे हितवर ठीक आहे, पण हे अजून एक वरचं बारकं मडकं कशाला? हे म्हणले, अजून एक वरचं बारकं मडकं आहे ना, हिंगणीत जी माझी बहीण राहते ना, तिला लोणी देणार आहे. असे तो असा तापला. तो म्हणला, म्हैस मी आणणार आहे, म्हशीला मी चारणार आहे, म्हशीला मी स्नान घालणार आहे, म्हशीची धार मी काढणार आहे, आणि आई तर तुझ्या बहिणीला लोणी अजिबात देऊ देणार नाही. ते म्हणले, का देऊ देणार नाही? दूध मी तापवणार आहे, विरजण मी लावणार आहे, घुसळण मी करणार आहे. बरं दही कधी घुसळायचं असतं माहितीये का? दुपारचं नसतं दही घुसळायचं. दिवस उगवायचा आज जर तुम्ही दही घुसळला ना, लोणी जास्त निघत. आता उठायलाच आपल्याला 8 वाजले. टीव्ही काय सुधरून देत नाही, मोबाईल काय सुधरून देत नाही. आणि मग आता निवांत सगळी कामं झाल्यानंतर 8 वाजता उठल्यावर कधी ते, अहो तुम्ही गवळणी वाचा, गवळणीच सांगितले, उन्हावणे शिळवणे घालते परत. मग तुम्ही गरम पाणी टाकता ना. नाथ महाराजांनी सांगून ठेवले काय करायचं, लोणी निघत नसल्यावर शिळ पाणी टाका, नाही तर थोडं कोमट पाणी करून टाका. लोणी निघत नसेल तर बघा, परमार्थ आपल्याला संसार सुद्धा शिकवतो, पण शिकलं पाहिजे. काय ते म्हणले, हे सगळं मी करणार, का नाही द्यायचं? तो म्हणला, अजिबात जमणार नाही, एवढे दिवस पैसे मी साचवले. जे तोंड गायचं प्रकरण हातगाईवर आलं. तोंड गाय हातगाय कळते ना? हो. हातगाईवर आल्यानंतर जे बाबाने तिथं पडलेलं एक लाकूड घेतलं. जुन्या काळातली माणसं महाराज दणकून बायकांना हाणायची, म्हणजे हे काय शिकवतोय असं समजू नका. आता काय तुमची हिंमत आहे, बायकोला नसतं हे म्हणायचे सुद्धा. जुन्या काळातली माणसं बायकोला ना हे म्हणलं की बायले की हजर. आता हे म्हणा नाही तर ठया म्हणा नाही तर काय म्हणा, मोबाईल मध्ये डोकं बाहेर निघत नाही. काय महाराज, जे बायको त्याने बडवून काढली. शेजारी एक म्हातारी आजी राहत होती, ती आली पळत. काय झालं रे? त्या बाईला रडा बी येना, आवाज निघाना. काय झालं? अहो म्हणली, मी म्हशीने आणलेल्या दुधाचं विरजण दावल्यानंतर, घुसळण केल्यानंतर जे लोणी निघणारे ते माझ्या बहिणीला देईन असं म्हणलं, म्हणून यांनी मारले. बाई यांच्या गप्पा ऐकायला होती काल. बाईने त्याच्या हातात लाकूड घेतलं, जे त्या माणसाला म्हणायला सुरुवात केली. तुम्हाला काय झालं? काय झालं म्हणजे, तुझ्या म्हशीने माझ्या शेतातले घासाचे 2 वाफे खाल्ले, ते आधी भरून दे. काय कळलं? तो म्हणला, म्हैस अजून बाजारात आहे. तो म्हणला, म्हैस बाजारात आहे, हिथं बायकोला का मारतोय? बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. याला माया म्हणतात, नाही त्याला माया म्हणतात. अजून सांगू का? एक सांगू अजून, चला. लग्न होणे पूर्वी आली माया सासरला. 4-5 महिने झाले होते लग्न झाले. आता बघा, मी अजून सांगायला सुरुवात केली नाही तर ह्यालाच माया म्हणते. तो ह्यालाच माया म्हणते, जे नाही त्यालाच. ते लग्न होऊन आली होती घरी. तर ती नवरात्र आलंच होतं जवळ. मग साफसफाई आता चालू झाली ना, घर झाडा, कपडे धुवा, सगळं. ती आपली साफसफाई चालली होती करायची. वर जो ना त्यांचा पाळणा टांगलेला होता, आणि पाळण्याच्या वर डांगर पोपळा तो वर टांगला होता. आता ते लय दिवसाचं टांगलेलं होतं, दावं कुचक झालेलं होतं. हे सोनबाईने आपलं छकाटेला ते केरोसिनी बांधलेली काठीला,
जाळत होती. जाळता जाळता काय झालं, त्या दोरीला धक्का लागला. जसा दोरीला धक्का लागला तसा भोपळा तुटला, पाळण्यात पडला, पाळणा खाली पडला आणि पाळणा तुटला. पाळणा जसा तुटला तसा ह्या पोरीने रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केली. सासूबाई म्हणले काय झालं काय झालं काय झालं काय झालं. ह्याच्यात माझं जर पोरग असतं तर कसं झालं असतं. लग्न झालेलं किती महिने झाले. सासूला डोका असा होता नाही. जे दोघींनी मिळून एकमेकाचा हे करू सुरू केलं, अख्खं गाव जमा झालं. कोणालाच काय मिळणार नाही. नुसतीच रडारडी नुसतीच रडारडी. म्हातारा गेलो होतं शेतामध्ये आवतावर. बैल घेऊन घरी आलं म्हातार. खांद्यावर हासोड तसाच होता. म्हाताऱ्याला कळलं सकाळीच म्हातारी चांगली होती, सून चांगली होती, कोणाला सर्दी पडसं असलं काही नव्हतं, कोरोनाची शंकाच नाही. नेमकं झालंय काय विचारलं बायांना. काय झाले म्हणजे माहित नाही. हे रडते म्हणून आम्ही रडते. लोन गेले पार म्हातारीपर्यंत. म्हातारीपर्यंत लोन गेल्यानंतर म्हातारीला विचारलं काय झाले काय झाले. तुमचा नातू जर ह्या पाळण्यात असता तर त्याला काय झालं असतं. म्हाताऱ्याच्या गोष्ट लक्षात आली आणि म्हाताऱ्याने सुनाला सांगितलं असे जरा पटांगणात ये. म्हाताऱ्याने सुनाशी पटांगणात घेतली. हा सोडता खांद्या होताच. जे म्हाताऱ्याने सुनबाईला बडवायला सुरुवात केली. मामा काय झालं काय झालं. माझ्या नातवाला पाळण्यात झोपवलंच कशाला. ती म्हणजे अजून नातू झालाच नाही. काय मनसोक्त हसला तुम्ही. यालाच माया म्हणतात. ऐका ए शांत बसा ना. लय गंभीर विषय झाला की थोडं असं सांगावं लागतं म्हणजे फ्रेश वातावरण होतं. आता तुमची मन जरा सावध झालीत. आता ऐका. तसं आपल्याला हे सगळं दिसतंय ना. हे सगळं म्हणजे अजून पोरग व्हायचंय. आता तुमच्या लक्षात आले सगळंच. आता काय लय उघड करून सांगायची गरज नाही. काय गंमत ऐका तुम्ही. प्रवचनात बसल्यावर तरी घराची आठवण होती का. इथून गेलं की ते पोरग होणारच आहे परत. हो याला माया म्हणजे. जे नाही अहो हे आपल्याला व्यवहारामध्ये अनेक जन्मामध्ये आपण संसार करत असल्यामुळे हे आपल्याला खरं वाटते. खरी संत महात्म्यांना काय प्राप्त होतं हेच प्राप्त होतो. हे सगळं जगत स्वप्नासारखं दिसतं, नसलेल्या मुलासारखं दिसतं, नसलेल्या त्या काय म्हशीच्या तुपासारखं दिसतं. नाहीच आहे हे. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता पुढे होईल मागवता कदा कल्पांती गहिनानाथ महाराज भागवतात बोलतात. म्हणून अशा प्रकारची माया आहे. ज्ञानोबा सांगतात त्याचं काय झालं. गेले ते विलया हरिपाठी. हरिपाठी म्हणजे हरिपाठ करत असताना. हरिपाठ करणं म्हणजे काय त्याचं काल चिंतन झालं. हरिवंश पुराण म्हणजे भगवंताच्या कथा ऐकणं, नामसंकीर्तन, लीला कीर्तन, गुणकीर्तन, नामकीर्तन हे ऐकणं आणि परमात्म्याच्या ठिकाणी हरिविना सौजन्य नेणे काही. सौजन्य म्हणजे अंतःकरणातला विश्वास, अंतःकरणातली मान्यता, अंतःकरणामध्ये स्थान फक्त एका परमात्म्याला देणं. एवढं जर केलं तर हे सगळं योग याग क्रिया धर्म अधर्म माया गेले ते विलया. हरिपाठामध्ये काय होतं हे सगळं लयाला जातं. लयाला जातं म्हणजे याची दिसत असलं तरी स्वतंत्र सत्ता जाणवत नाही. म्हणून ज्ञानोबा शेवट सांगतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविना नेम नाही तुझा. आता गंमत आहे काय दोन चरणाची. पुन्हा चरण म्हणतो मी. योग याग क्रिया धर्मा धर्म माया. इथूनच पहा काय काय सांगितलंय. योग याग क्रिया धर्म अधर्म माया 6 गोष्टी सांगितल्या. खालच्या चरणात बघा ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म 2 गोष्टी टाळल्या. अधर्म एक टाळलाय आणि माया एक टाळली. कारण ज्या ठिकाणी भगवत चिंतन चालू असतं तिथं अधर्म घडण्याची सुतराम शक्यता नाही. आणि ज्या ठिकाणी हरिनाम चालू असतं त्या ठिकाणी माया बिलकुल थांबत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात हरिविना नियम नाही तुझा. याचा अजून एक भाव असा आहे म्हणजे हे सगळं त्याच्यात वेळेला जातं. हा एक भाव आहे. आणि ज्ञानोबाला म्हणलं करा यज्ञ करा. ज्ञानोबा सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थी. 9व्या अध्यायात उभे आहे ज्ञानेश्वरीच्या. 10व्या अध्यायात यज्ञानाम जप यज्ञस्मी. भगवान परमात्म्याने आपल्या विभूती सांगितल्यात. यज्ञामध्ये जप यज्ञ ही माझी विभूती आहे. इथे यज्ञ शब्द आला ना ज्ञानदेवी यज्ञ. तर ज्ञानोबा सांगतात नामस्मरण हाच सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे. म्हणजे आमचं नामस्मरण करणं हेच यज्ञ करणं. अहो यज्ञामध्ये काय असते
यज्ञामध्ये ब्राह्मण मंत्र म्हणतात ते ओम स्वाम भट हे त्यांचं ते असते ते ठरलेलं सगळं ते शिकावं लागतं ते मला पण येत नाही त्यांचे स्वतंत्र शिक्षण असतं किंवा आपल्याला योगाची साधना करायची योगामध्ये काय असतं प्राणायाम असतो अनुलोम विलोम वगैरे सगळं पूरकरेचं कुंभक एक नाकपुडी दाबा एकाने श्वास आत घ्या तो ठराविक काळ रोखून ठेवा पुन्हा त्या नाकाने सोडा नाही तर दुसऱ्या नाकपुडी याला प्राणायाम म्हणतात वारकऱ्याला हे करायची गरज नाही हो वारकऱ्याने फक्त एकच चाल म्हणायची काय म्हणायचे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत इतका वेळ श्वास रोखून राहिला ना तुम्हाला प्राणायाम करायची गरज नाही बघा नाही तर काकडा चुकवता काय काकडात आला की तुमचा प्राणायाम झाला तुम्हाला वेगळा प्राणायाम करायची गरजच नाही काय योगामध्ये आसनामध्ये इकडे उड्या मार तिकडे उड्या मार असं करावं लागतं काय नाही हरिपाठात यायच्या दणकून उड्या मारायच्या एक रोग जवळ येणार नाही काय शिवाजी सांगत असेल आमचे येता येऊन टाळ्या वाजवायच्या माणूस आजारीच पडणार नाही कारण सगळी आपली त्याला ॲक्युपंक्चर म्हणतात ही सगळी केंद्र अहो ते बांबूरचे विनायक महाराज इकडे दाबादाबी करते माहिती ना सगळ्याच्या परिचयाचे ना ते काय आपल्या सगळ्या शरीराचे केंद्र हातात आहे सगळ्या शरीराचे तुमचं हित काय दुखत असू द्या हित काय दुखत ही ते दाबादाबी करते तिथं दाबलं गेलं की इकडे फरक पडतो मग आजारी पडू नये असं वाटत असं कराय नुसतं हो बस टाळी वाजवायची उगाच नाही सांगितलं टाळ्या वाजवाय टाळी वाजवावी बघा तुम्ही टाळ्या वाजवणारे कधी आजारी पडतात का जास्त खाली जात नाही तुम्ही समजून घ्या जमलं चला कशा करता सांगतोय अहो भक्तीमध्ये अशी काय साधनं आहे बरं ही काय बोर होणारी साधना नाही हरिपाठात उड्या मारताना काही कंटाळवण वाटतं काय वाजवणारा तासा असावा म्हणणारा स्वरात असावा आणि उड्या मारणारे तालात असावा मग जे काय हरिपाठ रंगतो आपलं काय पाकवा दोन दोन स्वरात म्हणणारे टाळ वाजवणारा पण तिकडे वाजवतोय आपल्या हरिपाठाला काही मजा येत नाही ते स्वरात सगळं लागतं लावणी मृदंग श्रुती उगच नाही म्हणलेलं नाहीतर मग ते काय आपलं म्हणजे उगं पोरं शिकतेत म्हणून बसावर हरिपाठ नाही तर इतकं पोर म्हणलं माझं डोकंच उठत आहे काय स्वरात असावं सगळं चला ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानोबराय सांगतात हरिपाठामध्ये हरि बिना नियम नाही तुझा माझ्या जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात हरि बिना नियम म्हणजे नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही तुकोबराय सांगतात ना विठ्ठल रामचे जीवन आमचं जीवन आहे आपलं जीवन व्हावं जीवन कशाला म्हणतात जीवन म्हणजे पाण्याला जीवन म्हणतात ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही त्याला परमार्थात जीवन म्हणतात पाण्याशिवाय आपण काही काळ जगू शकतो परमात्म्याशिवाय आपण काही काळ सुद्धा जगू शकत नाही म्हणून तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेवे जीवा किंवा नाटाच्या भागात एक प्रमाणे करसी देवा विनाश अवघ्यो होईल निराश तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पावसी कधीच नाही तुकोबराय सांगतात सुख मिळणार नाही लपंडाव चालन हे केलं मिळून ते केलं पण रातभर पळ दार्यावर जाय आमचं सगळे करू नये असं नाही बरं का पोटापाणी साठी सगळं केलं पाहिजे पण हे गव नाही मानवी जीवनाचं ध्येय काय आहे मानवी जीवनाचं ध्येय हे आहे आतापर्यंत माहित नव्हतं नामस्मरण करावं आता कळलंय ना इथून पुढे चालू करा इथून पुढे हरिपाठ पाठ करा इथून पुढे साधना कीर्तन प्रवचन चुकवायची नाही जवळची कुठली आपलाच महाराज आहे म्हणून कीर्तनात गेलं पाहिजे असं काय नाही कोणीही असू द्या देवाचं कीर्तन या भावनेने जायचं महाराज कोणी या भावनेने कधी कीर्तनाकडे पाहायचं नाही ते कीर्तनामध्ये गाणी तर म्हणणार नाहीत ना काय साधना वाढली पाहिजेत अहो कोणचा क्षण आपला शेवटचा सण सांगता येईल का काय सांगता येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी भजन करताना उमेशबाई दिवशी कटाळवाने करायला लागली तर भंडारा त्याने सांगितलं मूर्खा पुढच्या टप्प्याला जाईपर्यंत जर मध्येच मिळाला तर तिथवर जाताना होणारं भजन तेवढं तुझ्याकडून राहील आणि तेवढं राहिलं तर तोटा जीवनाचा म्हणून किती आवाज बसू दे काय होऊ दे बिंदास वरडत राहायचं हो म्हणून आमचं असे आवाज बसू नाही तर तिकडे मातीत पडू काय बी हो रटो कारण पुढचा क्षण आपल्या हातात नाही हो आपण म्हणू की उद्याच्याला आपला आवाज चांगला अहो कोणी सांगितलंय झोपेतून सकाळी उठणारच सगळे म्हणून बघा गॅरंटी नाही कोणाची माझी पण नाही काय सांगावं कोणाचा शेवटचा क्षण असेल म्हणून आता वर्तमान क्षणामध्ये माणसाने साधना काय केली पाहिजे चालू केली पाहिजे म्हणून ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राहिलेलं उद्याच्या भाऊंचं चिंतन उद्याच्या भाऊ झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी साधू संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी उपस्थित तुम्हा सर्व मातृपितृ तुल्य श्रोत्यांच्या चरणी समर्पण करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम पुंडलिक गौरदार विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.